होता म्हणून ते वरती गेलं. लक्षात घ्या, इथं कन्सर्ट झालंय, इथं कन्सर्ट झालंय, दोन्ही बाजूला कन्सर्ट झालंय आणि मार्केट इथं जे करेक्शन करणार होतं ते मोठं करणार नव्हतं. लक्षात घ्या, मग ते जे कन्सल्टेशन होतं ते फक्त एका ऑर्डर फ्लो पर्यंतच होतं. लक्षात घ्या, ही ऑर्डर फ्लो पर्यंतच होतं. आता इथनं मार्केट वरती चाललंय, याचा अर्थ मार्केट इथं लिक्विडिटी बिल्ड करायला, लक्षात घ्या, तयार करायला लागलाय. इथं लिक्विडिटी तयार करायला लागली आणि ही लिक्विडिटी खाण्यासाठी मार्केट नंतरनं खाली येणार. लक्षात घ्या, आता लगेच येऊ शकत नाही, पण नंतरनं येणार. लक्षात घ्या, आणि त्यावेळेला आता इथे जर बघायला गेलं तर इथे एक लिक्विडिटी तुमच्याकडे आहे का? लिक्विडिटी हो सर. हा, मग या लिक्विडिटी पर्यंत जाऊ शकते. लक्षात घ्या, आणि ह्या लिक्विडिटी नंतर जर बेरीज सिनारिओ जर आलेत तर मार्केट ह्या लिक्विडिटी पर्यंत येणार. लक्षात घ्या, कारण की अपेक्षा जी मार्केटची होती, ज्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये वरती जायची अपेक्षा होती, त्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट आलेलं नाहीये. हा जो फेअर व्हॅल्यू गॅप होता याच्यात मार्केट याची अपेक्षा होती, पण त्यात आलेलं नाही मार्केट. याचा अर्थ मार्केट काय तयार करायला लागले? लिक्विडिटी तयार करायला लागले. आणि लिक्विडिटी तयार का करायला लागले? कारण की एकतर मार्केटला एकतर खाली जास्त जायचं आहे किंवा वरती जास्त जायचं आहे. लक्षात घ्या, त्यानुसार लिक्विडिटी मार्केट तयार करायला. ओके, आणि व्ह्यू मी क्लिअर केला होता तुम्हाला, मार्केट आज अप साईडला जाणार होतं, बरोबर ना? तुम्ही बोलले तर फेअर व्हॅल्यू गॅपला टच करून जाईल. हो, बोललो होतं, पण आजचा स्पेसिफिक आजचा एक हे होता व्ह्यू की मार्केट वरच्या बाजूला जाणार म्हणून. सकाळी चार्ट टाकला होता बघा, सकाळी किंवा मला वाटतं रात्री ते सकाळी टाकला होता, मला पण आठवत नाही ते आता. हो सर. टेलिग्रामच्या एका ग्रुपमध्ये टाकला होता आणि व्हॉट्सअपच्या ग्रुपला. आता व्हॉट्सअपच्या सगळ्या ग्रुपला नाही, टेलिग्रामच्या कम्युनिटीला टाकलं होतं ते. ओके, ठीक आहे. आजचा जो लेक्चर असणार आहे तो सीआरटी वर असणार आहे. सीआरटी टाका, कॅन्डल रेंज थ्योरी, सीआरटी आयसीटी, कॅन्डल रेंज थ्योरी. सगळ्यांनी टायटल टाकून घ्या, कॅन्डल रेंज थ्योरी. नाही का, कॅन्डल रेंज थ्योरी टायटल टाका. कॅन्डल रेंज थ्योरी कशी पकडली जाते किंवा या कॅन्डल रेंज थ्योरीचा वापर करून मार्केटमध्ये प्रॉफिट कसा केला जातो हे तुम्हाला मी आज दाखवणार आहे. टायटल टाकलं सर्वांनी, कॅन्डल रेंज थ्योरी. होणार, 100% होणार आजचा पण व्हिडिओ. टायटल टाका, कॅन्डल रेंज थ्योरी. कॅन्डल रेंज थ्योरी टाकल्यानंतर ना एक ड्रॉइंग करायचं तुम्हाला. पहिल्यांदा मी तुम्हाला ड्रॉइंग दाखवतो, एकच मिनिट. कॅन्डल रेंज थ्योरी ऍक्च्युअल मध्ये काय असतं हे तुम्हाला समजण्यासाठी एक ड्रॉइंगची गरज लागणार आहे तुम्हाला. एकच मिनिट. कह रहे हैं कि यहाँ पर जो है ना मतलब कि इस कैंडल के बाद आपकी कैंडल जो है ना ग्रीन आती है, राइट? हॅलो, आवाज कोणता यायला लागला? एकच मिनिट. टाकलं सर्वांनी टायटल, कॅन्डल रेंज थ्योरी. टायटल टाकलं का सर्वांनी, कॅन्डल रेंज थ्योरी? ओके, ठीक आहे. आता कॅन्डल रेंज थ्योरी प्ले करण्यासाठी पहिल्यांदा टाइम फ्रेम मॅटर करतात. लक्षात घ्या, आणि ते टाइम फ्रेम कोणकोणते असू शकतात त्याच्यासाठी तुम्हाला आता मी इथं टाइम फ्रेम सांगतो आणि कॅन्डल रेंज थ्योरी कुठल्या टाइम फ्रेमला बघायची आणि कुठल्या टाइम फ्रेमला प्ले करायची त्याच्याबद्दल दाखवतो. एकच मिनिट, टॅप कनेक्ट करतो मी.
स्क्रीन दिसते का बघा टॅबची? स्क्रीन दिसते सर्वांना टॅबची? ओके यस ठीक सर आहे. दिसते. हा माईक ऑफ करा. व्हाईट स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. ओके ठीक आहे. आता तुम्ही इथे 3 कॉलम करा, असे 3 कॉलम करा. आणि वरती टायटल टाका CRT. सेम जसं ड्रॉइंग आहे तसं ड्रॉइंग करून घ्या. स्क्रीनवर जे ड्रॉइंग केलं ते ड्रॉइंग करून घ्या सर्वांनी. झालं ड्रॉइंग? हे बघा सीआरटी कॅन्डलच्या प्रोफाईल असतात, लक्षात घ्या. बरोबर काय? सीआरटी ऑलमोस्ट तुम्ही ज्या टाइम फ्रेमला प्ले करता ती टाइम फ्रेम कोणती आहे? तुम्ही ज्या टाइम फ्रेमला सीआरटी प्ले करता ती टाइम फ्रेम कोणती आहे? कुठे हेडफोन स्क्रीनच दिसत नाही. स्क्रीन कोणाला दिसत नाही? स्क्रीन सर्वांना दिसते. दिसते सर, दिसते. सर्वांना स्क्रीन दिसते. ज्यांना स्क्रीन दिसत नाही त्यांचा डेटा प्रॉब्लेम आहे किंवा रेंजचा प्रॉब्लेम असेल तो चेक करून घ्या तुम्ही. फक्त टी येईल, टी नाही, ते तुमचा प्रॉब्लेम आहे. बाकी इथं मला वाटते 78% आहेत त्यांना सगळ्यांना स्क्रीन दिसते, तुम्हाला दिसत नाही. हा फक्त तुमच्या सगळ्यांना दिसते. ओके ठीक आहे. मला वाटते हॅलो, माईक मध्येच ऑन करू नका. माईक बंद करा सर्वांनी. ऑलमोस्ट सगळ्यात जास्त सीआरटी जी प्ले केली जाते ती कोणत्या टाइम फ्रेमला केली जाते? काय उत्तर असेल चॅट बॉक्स मध्ये टाका. 4 आर. ओके, चॅट बॉक्स मध्ये टाका सर्वांनी. तुम्हाला बोलायला जमत नसेल तर चॅट बॉक्स मध्ये टाका फास्ट. हॅलो, तुमचा ऋषिकेश सर आवाज येत नाही. आवाज जरा क्लिअर होऊन दे. तुमचा प्रॉब्लेम मला समजत नाहीये. तुमचा प्रॉब्लेम काय मला समजत नाहीये. सर आम्ही एकदमच न्यू स्टुडंट आहोत. आम्हाला सीआरटी कन्सेप्ट अजून माहिती नाही काय. नाही, मी तेच शिकवायला लागलोय ना तुम्हाला. सीआरटीचं टायटल टाकलं तुम्ही, कॅन्डल रेंज थ्योरी. हो सर, हो. हा, मग एक कॅन्डल असते, त्या कॅन्डलची रेंज असते, त्या कॅन्डलच्या रेंज त्या म्हणजे थिअरीवर प्ले केली जाते. मी तुम्हाला आता फक्त पहिल्यांदा टाइम फ्रेम सांगायला लागलोय. आता तुमच्याकडे पीओआय माहित नाही आहे, बरोबर आहे? तुम्हाला पीओआय माहित नाही, ठीक आहे. पीओआय माहित नाही, पण फेअर व्हॅल्यू गॅप हा एक पीओआय हे तर माहिती आहे तुम्हाला. हो सर. मग मी फेअर व्हॅल्यू गॅप युजिंग करून तुम्हाला मी कॅन्डल रेंज थ्योरी कशी प्ले करायची दाखवणार आता, बरोबर आहे? पण त्याच्यासाठी सगळ्यात महत्वाचं असतं ते टाइम फ्रेम्स असतात, बरोबर आहे का? हो सर. हा, मग त्या टाइम फ्रेम पहिल्यांदा लिहून घ्या. सगळ्यात जास्त जी सीआरटी प्ले केली जाते ती 4 आवरला केली जाते. का? कारण की लोकांना डेली प्रॉफिट पाहिजे म्हणून 4 आवरला प्ले केली जाते, लक्षात घ्या. ओके, सीआरटी आता तुम्हाला माहित नाही, ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही.
ठीक आहे. आता सीआरटी सगळ्यात जास्त जी प्ले केली जाते ती 4 आवरला केली जाते, बरोबर. मग ती जी प्रोफाईल असते ती 4 आवरची प्रोफाईल लक्षात घ्या, बरोबर ना. जशी 4 आवरची प्रोफाईल असते तसे बाकीच्या गोष्टींची पण प्रोफाईल असतात. मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा जी प्रोफाईल असणार आहे ती साधारण पीओआय जर तुमच्याकडे 6 मंथचा जर असेल तर तुमच्याकडे सीआरटी 2 टाइम फ्रेमच्या असू शकतात. कोणते सांगा. थ्री मंथ्स आणि मंथली. ओके, 3 मंथ आणि मंथली. ओके. आणि पीओआय जर तुमच्याकडं 3 मंथचा जर असेल तर साधारण तुमच्याकडे सीआरटी कोणत्या टाइम फ्रेमची असू शकते. मंथली आणि वीकली. मंथली आणि वीकली. आणि तुमच्याकडे पीओआय जर मंथलीचा जर असेल तर तुमच्याकडं सीआरटी वीकलीची किंवा डेलीची असू शकते. ओके. आणि त्याच्यानंतर ना जर तुमच्याकडं पीओआय जर वीकलीचं असेल तर तुमच्याकडे जी सीआरटी कॅन्डल रेंज बनणार आहे ती डेलीची किंवा 4 आवरची असू शकते, लक्षात घ्या. ओके. आणि तुमच्याकडचं जर पीओआय डेलीचं जर असेल तर तुमच्याकडे 4 आवरची सीआरटी बनवू शकते. आता इथं 1 आवरवर मी जात नाही कारण की 1 आवरच्या खाली सीआरटी प्ले करायची नसते, लक्षात घ्या. ओके. वन आवरच्या खाली सीआरटी प्ले करायची नसते. ओके. हे अशा पद्धतीनं पीओआय आणि बायस किंवा लिक्विडिटी असं इथं 3 कन्सेप्ट वरती तुम्ही टाकू शकताय. लिक्विडिटी टाका इथं आणि सीआरटी या टाइम फ्रेम मध्ये होणार आणि एंट्री तुमची ह्या टाइम फ्रेमवर असणार आहे. आता एंट्री जर तुमच्याकडं डेलीचा पीओआय जर असेल तर 4 आवरची सीआरटी होणार आणि 4 आवरच्या सीआरटीची एंट्री तुमच्याकडं साधारण कोणत्या टाइम फ्रेमला असणार आहे बघा. मिनिट 15 किंवा 5 मिनिटाला असणार, लक्षात घ्या. जर तुमच्याकडं 4 आवरची सीआरटी असेल तर. आणि तुमच्याकडे डेलीची सीआरटी जर असेल, आता 4 आवरची तुम्हाला माहितीच आहे, या 4 आवरची सीआरटी असेल तर तुम्हाला माहितीच आहे 15 किंवा 5 मिनिटं प्ले करणार, बरोबर. आता मी फक्त याच्यामध्ये डेलीचा टाइम फ्रेम लिहितो. जर डेलीची तुमच्याकडे जर सीआरटी असेल तर तुम्ही कोणता टाइम फ्रेम प्ले करणार. 30 मिनिट 13 मिनिट किंवा 15 मिनिट, लक्षात घ्या. ह्या 4 आवरचं तुमच्याकडे खाली आहे, बरोबर. त्याच्यानंतर डेलीचं, आता इथं डेलीचं तुमच्याकडे खाली आहे बघा, इथं डेलीचं आहे. विकलीचं जर तुमच्याकडे सीआरटी कॅन्डल असेल, प्रोफाईल असेल तर तुम्ही इथं 1 आवर किंवा 30 मिनिट या टाइम फ्रेमला एंट्री क्रायटेरिया तुमचा मॅच करायचा असतो, लक्षात घ्या. ओके. त्याच्यानंतर ना जर तुमच्याकडं आता इथं विकलीचं तुम्हाला मी दाखवलं, विकलीचं खाली आहे इकडे. मग मंथलीची जी हे असणार आहे ती तुमच्याकडं तुमचा जो एंट्रीचा क्रायटेरिया आहे तो 4 आवर किंवा 1 आवरच्या टाइम फ्रेमला काय करायचा असतो, मॅच करायचा असतो, लक्षात घ्या. आणि इथं तुमच्याकडे मंथलीचं आहे आणि इथं 3 महिन्याचा जर तुमच्याकडे सीआरटी कॅन्डल असेल तर तुम्हाला एंट्री मॅच कोणत्या टाइम फ्रेमला करायला लागणार आहे. एकच मिनिट. इथं विकलीचं असेल तर 1 आवर 30 मिनिट, मंथलीचं असेल तर 4 आवर 1 म्हणजे ऍक्च्युली 4 आवर आहे. आणि जर तुमच्याकडे 3 महिन्याचा जर सीआरटी असेल तर तुमची एंट्री कोणत्या टाइम फ्रेमला येणार आहे. डेली किंवा 4 आवरला येणार, लक्षात घ्या. ओके. हे अशा पद्धतीने तुमच्याकडे हा सीआरटी रेंज थिअरीचा चार्ट आहे, लक्षात घ्या. हा चार्ट पहिल्यांदा करून घ्या आणि ह्या चार्ट प्रमाणे प्ले कसं मार्केटला करायचं ते तुम्हाला मी दाखवतो. सीआरटी कॅन्डल कुठून प्ले करणार सांगा मला. पहिली गोष्ट हायर टाइमच्या पीओ मध्ये, हायर टाइम फ्रेमचा पीओआय किंवा लिक्विडिटी किंवा बायस हे ज्याला कनेक्ट करणार आहे त्यावेळेला तुम्हाला सीआरटी कॅन्डल प्ले करता येते, लक्षात घ्या. ओके. सीआरटी कॅन्डलचा टाइम फ्रेम लिहून घ्या, हा नोट डाऊन करून घ्या प्रॉपर आणि स्क्रीनशॉट हे करा, मला हँड राईज करा. हॅलो, हा बोला. सीआरटी का फुल फॉर्म काय आहे, डेफिनेशन. कॅन्डल रेंज थ्योरी. कॅन्डल रेंज थ्योरी सीआरटीचा फुल फॉर्म आहे. आणि ती कशी प्ले करायची, सीआरटी कशी ओळखायची आणि सीआरटी कॅन्डल झाल्यानंतर न एंट्री कशी करायची याच्यासाठी जे काय क्रायटेरिया आहेत ते तुम्हाला मी नंतर सांगतो. पहिला
टाइम फ्रेम मॅनेजमेंट बघा. टाइम फ्रेम मॅनेजमेंट भरपूर महत्वाचं असतं. याच्यामध्ये ह्या सगळ्या प्रोफाईल आहेत. किती प्रोफाईल आहेत सांगा या टोटल? ही 6 मंथची प्रोफाईल आहे. ही किती महिन्याची प्रोफाईल आहे तुमची? 3 महिने. ही मंथली प्रोफाईल आहे, ही वीकली प्रोफाईल आहे आणि ही कोणती प्रोफाईल आहे? डेली प्रोफाईल आहे. अशा या सगळ्या प्रोफाईल आहेत, लक्षात घ्या. आणि ह्या प्रोफाईल मध्ये ह्या सीआरटी प्ले केले जातात. चार्ट झाला सर्वांचा ड्रॉइंग करून? एक मिनिट सर, जरा उशीर झाला आता. ओके, एक काम करतो मी, चार्टचा स्क्रीनशॉट काढून तुमच्या ग्रुपला टाकण्याचा प्रयत्न करतो. म्हणजे काय होणार आहे, कोणाचं जर राहिलं असेल तर त्यांना ते मिळून जाईल. एकच मिनिट, मी टेलिग्रामच्या ग्रुपला टाकण्याचा प्रयत्न करतो. टेलिग्रामचा जो काही ग्रुप्स आहेत ते जॉईन करून घ्या. त्याचा तुम्हाला फायदा होणार, लक्षात घ्या. मी काय कॉल्स आणि टिप्स काय प्रोव्हाइड करत नाही, पण एक नॉलेज चांगलं तुम्हाला मी प्रोव्हाइड करू शकतो. ओके, बघा, चेक करा मेसेज आलं काय बघा तुमच्या टेलिग्रामच्या ग्रुपमध्ये. ओके ठीक आहे, आलाय. ओके ठीक आहे. आणि टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक देण्याचा मी प्रयत्न करतो. चॅटबॉक्स मध्ये तुम्हाला लिंक येणार आहे, त्या लिंकला कनेक्ट करा. युट्यूबची लिंक जर तुम्हाला पाहिजे असेल तर युट्यूबला आपल्या जे क्लासचं नाव आहे किंवा इंस्टाग्राम पेजचं जे नाव आहे तेच युट्यूबला आहे. नाव लक्षात घ्या बघा, इकडे मी टाईप करतो. आता हा जर व्हिडिओ तुम्हाला जर समजला नाही, लक्षात घ्या, किंवा कॅन्डल रेंज थ्योरी जर प्ले करता आली नाही, तर तुम्हाला ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स हे युट्यूबला आपल्याकडे चॅनल आहे. तुम्ही चॅनलला जाऊन बघू शकताय. चॅनलचा तुम्हाला एक ओव्हरव्ह्यू पण दाखवतो. एक मिनिट. हे बघा, चॅनलचा ओव्हरव्ह्यू दिसतो सर्वांना. नाव काय बघा, ट्रेड बी लाईक ट्रोजन हॉर्स. आणि याच्यामध्ये आपले सगळे व्हिडिओ आहेत बघा. एकच मिनिट, बघा इथे दिसतात व्हिडिओ सगळ्या. लेटेस्ट जी अपलोड होणारी व्हिडिओ ती आजची असेल, उद्यापर्यंत अपलोड होईल ती. मला वाटते सकाळी 12 नंतर ती ऑटोमॅटिक अपलोड होते. ह्या चॅनलला जावं, बघा ह्या चॅनलला जाऊन हिला सबस्क्राईब करा, म्हणजे तुम्हाला ज्या नवीन व्हिडिओ असतील ते तुम्हाला मिळून जातील. ओके, आणि त्यामध्ये इथं जर बघितलं तुम्ही व्हिडिओमध्ये आता लेटेस्ट 2 डे ॲगो, म्हणजे मला वाटते शुक्रवारचं जे लेक्चर झालेलं आहे त्याचा पण तुम्हाला व्हिडिओ मी प्रोव्हाइड केलेला आहे, लक्षात घ्या. आणि जो काही हा तुम्हाला क्लास मी दिलाय पहिल्यापासून, त्या पहिल्यापासून सगळे व्हिडिओ प्रोव्हाइड केलेले आहेत. तुम्ही इकडे चेक करू शकता. ओके, ओके ठीक आहे. आता आपण कॅन्डल रेंज थ्योरीकडे येणार आहे. ऍक्च्युली सीआरटी काय असते हे पहिलं आपण बघणार, लक्षात घ्या. सीआरटी ऍक्च्युली एवढी मोठी कन्सेप्ट नाही आहे, पण एक लिक्विडिटी बेस्ड कन्सेप्ट आहे. मग ती कशी समजून घ्यायची आहे ती तुम्हाला मी दाखवणार आहे, बरोबर आहे. आता एक मिनिट, आपण पहिल्यांदा एक कॅन्डलस्टिक पॅटर्न वर जाऊया. कॅन्डलस्टिक पॅटर्न वर जाऊया आणि तुम्हाला मी एका कॅन्डलस्टिक पॅटर्न बद्दल विचारतो, त्यानंतर तुम्हाला समजून घ्या. स्क्रीन दिसते सर्वांना? दिसते? ओके ठीक आहे. समोर जे कॅन्डल आहेत त्या कोणत्या कॅन्डल आहेत, त्यांचं नाव काय आहे? मारुबुजू कॅन्डल आहे, बरोबर. मारुबुजू कॅन्डल, आता त्याला काय म्हटलंय सांगा? शार्प सेलिंग किंवा शार्प बाईंग म्हणू शकतो आपण त्याच्यामध्ये. शार्प सेलिंग किंवा शार्प बाईंग. ह्यामध्ये जो वीक असतो, कॅन्डलचा जो वीक असतो तो कमी येतो, बरोबर ना? हो, वीकच येत नाही सहसा. हा, सहसा वीक येत नाही किंवा वीक कमी येतो, बरोबर. हो, मग अशा कॅन्डल, लक्षात घ्या, अशा कॅन्डल तुमच्या पीओआय जवळ ज्यावेळेला तयार होत असतात त्यावेळेला सीआरटी कॅन्डल रेंज थ्योरी प्ले करता येते तुम्हाला, लक्षात घ्या. ओके, काय मला काय म्हणायचं समजलं तुम्हाला? तुमच्या पीओआय जवळ जर अशी कॅन्डल जर तयार होत असेल तर
तर तुम्हाला काय प्ले करता येतं? कॅन्डल रेंज थ्योरी प्ले करता येते. ती कशी प्ले करायची दाखवतो तुम्हाला मी 1 मिनिट इथं. हा मला वाटतं हा टाइम फ्रेम जर तुमचा झाला असेल, हे बघा इथं आता स्क्रीन दिसते सर्वांना वाईट? हो. ओके ठीक आहे. आता इथं खाली मार्केट आहे बघा, इथून वरती गेलं मार्केट, ठीक आहे. वरती गेल्यानंतर मार्केटनं इथे एक FVG क्रिएट केलाय. FVG म्हणजे काय आहे सांगा मला थोडक्यात. फेअर व्हॅल्यू POI. POI पॉइंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे सगळ्यात जास्त लोक इथं एंट्री घेण्यासाठी काय करायला लागलेत? वेट करायला लागलेत, बरोबर. आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे हा बुलिश आहे की बेरिश आहे? बुलिश. बुलिश. मग या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये आल्यानंतर तुम्ही एंट्री कोणती घेणार आहे? बायची की सेलची? बायची, बरोबर आहे. आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे त्याला मी प्लसचं चिन्ह दिलं का? कारण की तो बुलिश आहे. ओके, तो बुलिश आहे. ओके, मग त्याला मी प्लसचं चिन्ह दिलं. आणि इथं जी एंट्री टाकणार आहे ती कोणती टाकणार आहे आपण? बायची एंट्री टाकणार. ओके, इथे बायची एंट्री टाकणार आहे. ओके, आणि हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे तो कोणत्या टाइम फ्रेमचा आहे? विकली टाइम फ्रेमचा आहे. ओके, हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आहे तो विकली टाइम फ्रेमचा आहे, बरोबर. मग विकली टाइम फ्रेमचा जर फेअर व्हॅल्यू गॅप असेल, POI जर असेल, तर कॅन्डल रेंज थ्योरी कोणत्या टाइम फ्रेमची प्ले करायची? डेली किंवा 4 आवर. डेली किंवा 4 आवर, बरोबर. मग तुम्ही एक तर डेलीच्या टाइम फ्रेमवर काय करायचं? शिफ्ट करायचं आहे, किंवा 4 आवरच्या टाइम फ्रेमवर तुम्हाला काय व्हायचं आहे? शिफ्ट व्हायचा. ओके, आता हा जो फेअर व्हॅल्यू गॅप आखलाय हा टाइम फ्रेम तुमच्याकडे कोणता आहे आता? विकली, बरोबर. विकली आहे. आणि मार्केट ज्यावेळेला इथनं वरनं ज्यावेळेला इथं खाली येणार आहे त्यावेळेला इथं जर तुम्हाला या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये CRT कॅन्डल म्हणजे कॅन्डल रेंज थ्योरी हा जर स्ट्रॅटेजी जर वापरून इथनं जर ट्रेड जर प्ले करायचा असेल तर विकलीच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये कोणत्या टाइम फ्रेमला शिफ्ट झालं पाहिजे? डेली किंवा 4 आवर. डेली किंवा 4 आवरला शिफ्ट झालं पाहिजे, बरोबर. आता मी इथं टाइम फ्रेम शिफ्ट केला म्हणून समजा. आता मी तुम्हाला टाइम फ्रेम शिफ्ट केल्यानंतर ना तिथं स्ट्रक्चर कसं असणार आहे तुम्हाला मी थोडक्यात दाखवतो. बघा, इथून मार्केट वरती गेलंय, इथं फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालाय आणि हा फेअर व्हॅल्यू गॅप विकलीचा प्लस FVG आहे. ओके, आणि इथून ज्यावेळेला मार्केट यायला लागलंय त्यावेळेला असं असं करत मार्केट यायला लागलंय, बरोबर. इथं कशात आलंय मार्केट? FVG मध्ये आलंय तुमच्या, बरोबर आहे. FVG मध्ये आलंय. ओके, बरोबर. FVG मध्ये किंवा बघा इथे जर तुम्हाला CRT जर प्ले करायचे असेल तर तिला कुठं प्ले केली पाहिजे? CRT प्ले कुठं केली पाहिजे? POI मध्ये. POI मध्ये किंवा नियर POI, बरोबर आहे का? POI च्या जवळ, बरोबर आहे. CRT प्ले कुठे केली पाहिजे? POI च्या जवळ. ओके, माईक जरा बंद करा. POI च्या जवळ CRT ला प्ले केली पाहिजे. ओके, मग आता इथं काय कंडिशन असणार तुम्हाला सांगतो. इथे तुमच्याकडं हा जो FVG आहे हा प्लस FVG आहे, हा आणि हा विकलीच आहे. आणि विकलीच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये मार्केट येणार आहे. आणि त्यावेळेला मार्केट ज्यावेळेला विकलीच्या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये येते त्यावेळेला फेअर व्हॅल्यू गॅपच्या जवळ मार्केट तुमच्याकडं कोणत्या कॅन्डलचा प्रकार तयार करणार आहे? मारुबुजू, बरोबर आहे. मारुबुजू कॅन्डलचा प्रकार तयार करणार आहे. ओके, ही कॅन्डल तुमच्याकडे कोणती असणार आहे? ही ज्या वेळेला POI च्या जवळ किंवा POI मध्ये, लक्षात घ्या, ज्या वेळेला POI च्या जवळ किंवा POI मध्ये ज्या वेळेला मारुबुजू सारखी कॅन्डल तयार होते त्यावेळेला तिथं कोणता ट्रेड प्ले करता येतो? CRT ट्रेड प्ले करता येतो. ओके, मग CRT ट्रेड प्ले करता येतो. CRT ट्रेड आता हा विकलीचा टाइम फ्रेम आहे आणि ही जी कॅन्डल आहे ही कोणकोणत्या टाइम फ्रेमची असू शकते? डेली किंवा 4 आवर. ओके, आणि ही जी मारुबुजू कॅन्डल असते हिचा जो लो असतो त्या लो ला काय म्हणतात? CRT लो. आणि ह्या कॅन्डलचा जो हाय असतो त्याला काय म्हणतात? CRT हाय. ओके, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, जो खालच्या बाजूला फेअर व्हॅल्यू गॅप जो मार्क केलाय तो बुलिश आहे की बेरिश आहे?
बुलिश बुलिश आहे. मग जर बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप जर असेल तर लक्षात घ्या, बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप जर असेल तर आपण एंट्री कोणती घेणार आहे, बायची का सेलची? बायची. बाय बायची, बरोबर. इथं आपण बायची एंट्री घेणार आहे. हे काय झालं, आपण थांब धरून बसलो. ओके, आता ही जर एवढी मोठी ब्लॅक जर कॅन्डल जर येत असेल तर तुम्ही भिनार, बरोबर आहे. मारोबोजो सारखी जर ब्लॅक डार्क कॅन्डल येत असेल तर तुम्ही तिथं भिनार का नाही? हो ना, ऑफकोर्स भिनार, बरोबर ना. पण त्यावेळेला तुम्ही जर माईक जरा बंद कर. तुम्हाला ज्यावेळेला उत्तर द्यायचंय, प्रश्नाचं उत्तर द्यायचं, त्यावेळेला तुम्ही माईक ऑन करा, बाकी करू नका. कारण काय होणार आहे, लेक्चर तुम्हाला युट्यूबला बघताना तुम्हालाच प्रॉब्लेम येणार, मला काय प्रॉब्लेम नाही, लक्षात घ्या. आणि एवढं माईक ऑन करून कोण शिकवत नाही, लक्षात घ्या. तुमचे सगळ्यांचे माईक बंद करून शिकवतात, कोण पण असून देतो, बरोबर काय. आणि असं कोण शिकवत नाही, लक्षात घ्या. तुमच्या प्रश्नासकट मी तुम्हाला शिकवायला लागलो, त्यामुळे माईक बंद करा. ओके, तर बघा, विकलीचा जर फेअर व्हॅल्यू गॅप असेल तर बायची कंडिशन आपण अप्लाय करणार आहे, बरोबर ना. कारण की फेअर व्हॅल्यू गॅप कोणता, आपला बुलिश आहे. ओके, मग बुलिश फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये डेली किंवा 4 आवर्सची जी कॅन्डल आहे ती कोणती होऊ शकते, सीआरटी होऊ शकते, बरोबर. मग तिथं आल्यानंतर ना, मार्केट तुमच्या पीओआयच्या जवळ आल्यानंतर ना, तुम्हाला काय करायचं, ती जी मारोबोजो सारखी दिसणारी जी कॅन्डल आहे त्या कॅन्डलचा काय मार्क करायचं तुम्हाला, हाय आणि लो. हाय आणि लो मार्क करायचं. ओके, आता तुम्ही मला एक गोष्ट सांगा, मार्केटला जर वरती जायचं असेल तर मार्केट लिक्विडिटी वरच्या साईडची खातं का खालच्या साईडची खातं? खालच्या साईडची. खालच्या साईडचे खातं का? कारण की मार्केटला ऑफकोर्स वरतीच जायचं ना. मग वरती जाताना त्याला काय मेहनत घ्यावी लागते का? त्याला काय मेहनत घ्यावी लागते का, सांगा मला. नाही लागत, बरोबर ना. वरती जाताना ऑटोमॅटिक जातच ना ते, त्याला काय मेहनत घ्यावी लागत नाही. मेहनत कुठे घ्यायला लागते, खाली जाताना, म्हणजे लिक्विडिटी हंटिंग करताना, बरोबर. मग त्यावेळेला ज्या वेळेला आता समजा ही जी सीआरटीची जी कॅन्डल आहे तुमच्याकडे, ओके, ही सीआरटीची कॅन्डल ही तुमच्याकडे साधारण डेलीची आहे असं मी समजतो, डेलीची आहे. ती जर 10 मेची जर असेल तर सीआरटी कोणत्या दिवशी प्ले करणार तुम्ही? डे कॅन्डल आहे ही. लो स्ट्रीप झाले 11 नेक्स्ट डे ला होणार, बरोबर ना. नेक्स्ट डे ला होणार. आणि समजा ही जर 4 आवरची कॅन्डल असेल तर सेम डे होऊ शकतो. सेम डे ला होणार, बरोबर ना. मग सेम डे ला ज्या वेळेला ह्या सीआरटी लोच्या खाली ज्या वेळेला मार्केट जायला चालू करते, लक्षात घ्या, ही कॅन्डल ओपन झाल्या मार्केट ज्या वेळेला चालू करायला, म्हणजे मार्केट ज्या वेळेला जायला चालू करते त्यावेळेला तुम्हाला काय करायचंय, लो स्वीप होऊन द्यायचं. लो स्वीप होऊन द्यायचं नाही. टाइम फ्रेम आला मी. हा, टाइम फ्रेम शिफ्ट करायचा, बरोबर आहे. टाइम फ्रेम कशी शिफ्ट केली, विकलीवरनं कुठं आला, डे किंवा 4 आवर आला, बरोबर का. आता डे किंवा 4 आवर एंट्री साठी कुठल्या टाइम फ्रेम वर जाणार आहे? 1 hour आणि 30 minutes. नाही, 30 मिनिट्स किंवा 15 30 किंवा 15. 30 मिनिटं किंवा 15 मिनिटं. 30 किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेमला जायचं, बरोबर काय, बरोबर आहे. 30 किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम वर जायचं. आणि त्याच 30 किंवा 15 मिनिटाच्या ज्या वेळेला टाइम फ्रेम वर जाणार आहे तुम्ही, तिथं एक कंडिशन अप्लाय करायची असते. तिथं तुम्ही एक कंडिशन अप्लाय करून ट्रेड घेऊ शकताय. कोणती कंडिशन असणार सांगा तिथे मला. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. तिथं तुमच्याकडे जी कंडिशन असणार आहे ती मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट असणार आहे. ती कंडिशन तिथं अप्लाय करायची तुम्हाला. ओके, आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कसं असतं तुम्हाला सांगतो. हा तुमचा सीआरटीचा लो आहे, हा ही कॅन्डल आहे, हा सीआरटीचा लो आहे. आणि ह्याच्या खाली ज्या वेळेला मार्केट जाणार आहे त्यावेळेला मला वाटतं तुम्ही समजा का 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये किंवा 15 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये, त्यावेळेला ज्यावेळेला तुम्ही 15 किंवा 30 मिनिटाला जाताय त्यावेळेला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट कसं होतं ते दाखवतो. इकडून मार्केट खाली जातं, परत वरती जातं, परत खाली जातं, परत वरती जातं, परत खाली जातं, परत वरती जातं आणि परत खाली जातं. इकडचा जो लास्टचा जो पुलबॅक असतो, लास्टचा जो पुलबॅक असतो, या पुलबॅकच्या वरती ज्या वेळेला मार्केट शिफ्ट करतंय त्यावेळेला काय तयार होणार तुमच्याकडे, इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तयार होते. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट तयार होते, लक्षात घ्या. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर इथल्या ह्या सगळ्या ज्या लास्टच्या सेलिंग कॅन्डल किंवा इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर इथं तुम्हाला काय काय सापडू शकतो,
वो भी FVG क्वार्टर OBFVG फेअर व्हॅल्यू गॅप ह्या सगळ्या गोष्टी सापडू शकतात. आणि त्यामध्ये ज्यावेळेला मार्केट परत येतं त्यावेळेला इथं काय करायचं तुम्हाला एंट्री एंट्री मारायची. एंट्री मारायची. आणि एंट्री मारल्यानंतर ना हा जो लो असणार आहे 15 किंवा 30 मिनिटाचा हा काय असणार तुमचा स्टॉप लॉस. स्टॉप लॉस. स्टॉप लॉस बरोबर आहे. आणि हा तुमचा स्टॉप लॉस असणार आहे आणि इथली तुमची एंट्री असणार आहे. ओके. आणि आता हा तुम्हाला मी काय दिलं तुम्हाला एंट्री दिली. ओके एंट्री दिली SL दिला बरोबर आहे. आता TP पाहिजे तुम्हाला TP1 काय असेल सांगा मला. पहिलं टार्गेट CRT आहे. CRT चा आहे. CRT 50%. CRT ची जी कॅन्डल आहे त्याचा 50% भाग म्हणजे इथं एकच मिनिट इथं CRT कॅन्डल ही CRT जी कॅन्डल आहे त्याचा 50% जो भाग आहे तो काय असणार फर्स्ट TP1. आणि CRT कॅन्डलचा जो 100% जो भाग आहे तो काय असणार तुमच्याकडं TP2. ओके. म्हणजे समजलं तुम्हाला. ही जी CRT तुम्ही मार्क केल्या ही जी मारोबाजू कॅन्डल मार्क केल्या तिचा हाय आणि लो आणि तिचा जो मधला जो पॉइंट आहे हा काय झाला 50% झाला. ओके. हा 50% काय आला तुमच्याकडे TP1 झाला. आणि ह्याच्यावरती जो हाय आहे तो काय झाला तुमचा TP2. ओके. हे तुमची टार्गेट असणार. ओके. CRT काय समजलं सर्वांना. हो. ज्यांना CRT माहित नव्हतं त्यांना CRT काय समजलं का. हो सर. समज महेश सर तुम्हाला MSS हा कन्सेप्ट नंतरचा आहे लक्षात घ्या. MSS हा कन्सेप्ट नंतरचा. हा पुलबॅक आहे. पुलबॅकचा विषय हा MSS हा पुलबॅकचा विषय आहे. तुम्हाला मी ट्रेड प्ले करतो. एकदा सांगा. CRT म्हणजे थोडक्यात सांगतो. CRT म्हणजे हायर चार्टवर दाखवा ना सर एकदा. हो चार्टवर दाखवणार आहे. त्याच्या अगोदर समजून घ्या. चार्टवर थोडं खाली जा ना. खालच्या ड्रॉइंग वर जा ना सर थोडं. कुठल्या खालच्या ड्रॉइंगवर. ओके. हा हा सर. हा एकच मिनिट लिहून घेतो. हे बघा CRT 50% TP1 CRT 100% TP2. ओके. CRT कोणाला समजलेलं नाही आहे. लाईव्ह चॅटला दाखवतो. एकच मिनिट. परत एकदा सांगा शंतनू सर. परत एकदा सांगतो. CRT जो आहे तो प्ले करण्यासाठी तुम्हाला पहिल्यांदा नीड कशाची लागणार आहे. माईक ऑन करा तुमचा. मारोबोजो कॅन्डलचा बरोबर आहे. मारोबोजोचा नाही लक्षात घेणार. पहिली नीड फर्स्ट नीड POI लिक्विडिटी किंवा बायस या 3 गोष्टी लागणार आहेत. ओके. फर्स्ट नीड. सेकंड नीड काय लागणार आहे सांगा मला. टाइम फ्रेम अलाइनमेंट का तुम्हाला दिलेलं आहे. मारोबोजो कॅन्डल लागणार आहे बरोबर आहे का. सेकंड नीड तुम्हाला मारोबोजो कॅन्डल लागणार आहे. आणि थर्ड जी नीड आहे ती तुमच्याकडं एंट्री क्रायटेरिया. ओके. तिसरा जो पॅटर्न आहे तो एंट्री कुठे घ्यायची काय घ्यायची त्याचे टाइम फ्रेम पण तुम्हाला मी दिलेले आहेत. ओके. त्याचा टाइम फ्रेम पण तुम्हाला दिलेला आहे. ओके. आणि त्याचे TP पण दिलेले SL पण दिलेलं आहे. ओके. हॅलो. हा बोला महेश सर बोला. सर ते फक्त मारोबोजो जर कॅन्डल बनली तरच CRT प्ले होऊ शकतो का. मारोबोजो कॅन्डलच्या बिलो लॉट्स ऑफ लिक्विडिटी प्ले असते म्हणून तिथे होते. पण मारोबोजो म्हटल्यावर मारोबोजो तुम्ही बघत बसणार बरोबर आहे का. अशी कॅन्डल बरोबर आहे का. पण इथं मारोबोजो म्हटल्यावर मारोबोजो बघायची नाही. आता इथं 3 कॅन्डल आल्यात. इथं 3 बेरिश आल्यात. ओके. ओके. 3 बेरिश आल्यात. आता 3 बेरिशला जर कंबाईन केलं तर एक मारोबोजो कॅन्डल बनत नाही. बनते. मग हा तिथं तुमच्याकडे काय लावायचा माइंडसेट लावायचा. ओके. ओके. आता मी एक काम करतो. मला ऑनलाईनला मारोबोजोच्या म्हणजे CRTच्या काय एक बेस्ट कॅन्डल्स दिसत असतील तर तुम्हाला मी दाखवतो. त्याचा एक स्क्रीनशॉट काढून घ्या म्हणजे तुम्हाला ते बेटर राहील. एक मिनिट मी बघतो तिकडे आहेत का. आता विकली मध्ये झालते ना सर गोल्ड मध्ये. हो झालंय बघितलं मी. एकच मिनिट. विकली टाइम फ्रेम मध्ये हायला म्हणताय ना.
टीपी पण हिट झालं बघा. होय, टीपी पण हिट झाला. एक मिनिट, मी पहिल्यांदा एक सीआरटीचा एक चांगला हे आहे का बघूया. हम्म. ऍक्च्युली आता मी जर ड्रॉइंग मध्ये बघितलं तर सगळीकडे मारुबुजो सारख्याच कॅन्डल्स आहेत, पण ज्या वेळेला मारुबुजो कॅन्डल सारखे कॅन्डल तुम्हाला दिसतात त्यावेळेला बेटर म्हणजे ट्रेड तिथला बेटर होतो, लक्षात घ्या. त्याची प्रोबॅबिलिटी जास्त असते सर टीपी हिट करायची. प्रोबॅबिलिटी जास्त असते कारण की मारुबुजो कॅन्डलच्या खाली लिक्विडिटी असते. ओके, स्क्रीन दिसते सर्वांना? हो सर. इथं ब्लू कलरची जी कॅन्डल आहे ती कोणती कॅन्डल आहे? सीआरटी आहे. ओके, ब्लू कलरची जी कॅन्डल आहे ती सीआरटी आहे, लक्षात घ्या. बरोबर आहे. आता या ऑब्झर्वेशन जर तुम्ही केलं या 4 ड्रॉइंगचं, तर सगळ्यात हायली मार्केट इम्पॅक्ट कुठल्या सीआरटीला करणार सांगा मला? दोन नंबर, 3 नंबर. पहिल्या 3 नंबरला 3 नंबरची मारुबुजो दिसते प्रॉपर, बरोबर आहे का? आणि 3 नंबर मध्ये तुमची टार्गेट पण डन झालेत बघा, फास्ट झालेत का? 3 नंबर मध्ये, 3 नंबर मध्ये आणि 1 नंबर मध्ये, बरोबर आहे का? कारण कॅन्डलचा कलर काय आहे? डार्क आहे, लक्षात घ्या. ओके, आता ही चार्ट वर कशी प्ले करायची हे तुम्हाला दाखवतो, 1 मिनिट. आता ही चार्ट वर प्ले करण्यासाठी मला तुम्हीच मदत करणार, लक्षात घ्या. पहिला काय करावं लागेल सांगा मला? POI ट्रेंड पेज. पहिल्यांदा काय करावं लागणार आहे तुम्हाला? पीओआय लागणार आहे. POI शोधायचं. पहिल्यांदा पीओआय शोधायचा. ओके, मी स्क्रिप्ट USD JPY घेतो. USD JPY मध्ये काय आपल्याला माहिती का बघूया. ओके, पहिल्यांदा काय शोधायचं आहे तुम्हाला? पीओआय शोधायचं. ओके, पीओआय मध्ये आता भरपूर पीओआय आहेत, बरोबर आहे. आता मी इथं पीओआय घेतो. काय पीओआय सांगा मला? FVG. FVG आहे. ओके, FVG आहे. आता हा जो FVG मार्क केलाय त्या FVG मध्ये मार्केट आलंय का बघा? नाही, टच होऊन गेलं. अजून टॅप नाही झालं, बरोबर ना? मग टॅप झाल्यानंतर ना तुम्ही इकडून सीआरटी प्ले करू शकता की नाही? काय मत आहे तुमचं? सीआरटी प्ले करू शकताय? हो हो 100% सीआरटी प्ले करू शकता ना इकडून, बरोबर आहे. मग आता 3 महिन्याचा जर पीओआय जर तुमच्याकडे असेल तर काय केलं पाहिजे? मंथली किंवा वीकली सीआरटी. 3 महिन्याच्या टाइम फ्रेम मध्ये मंथली किंवा विकलीचा सीआरटी तुम्हाला दिसायला पाहिजे, बरोबर. आता मंथली कॅन्डलवर जर तुम्हाला मारुबुजो सारखी कॅन्डल जर दिसत नसेल तर तुम्ही विकलीला बघू शकता. बघू शकता ना विकलीला तुम्ही? हो. ओके, विकलीला तुम्ही बघू शकताय. मग त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्हाला आता 3 महिन्याच्या हिशोबाने पहिल्यांदा तुमच्याकडे मंथलीला जायला लागणार आहे, बरोबर. बरोबर आहे. 3 महिन्याच्या हिशोबाने तुम्हाला कुठं जायला लागणार आहे? मंथलीला जायला लागणार आहे, बरोबर. आता इथं हा जो FVG आहे तो बघा, इथं FVG कधी बनला ते पण सांगतो तुम्हाला मी. बघा इथे जानेवारी नंतर 3 महिने एप्रिल मध्ये होतात. एप्रिल नंतर 3 महिने कुठे झालेत? जुलै मध्ये. आणि जुलै 3 महिने झालेत. ओके, ऑक्टोबरला. ऑक्टोबरला. आता मार्केट या FVG मध्ये कोणत्या महिन्यात येऊ शकतं? जानेवारी मध्ये. ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, बरोबर आहे काय? जानेवारी मध्ये येऊ शकते, बरोबर आहे काय? मग 3 महिन्याच्या टाइम फ्रेमवरनं पहिल्यांदा मी कोणत्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होणार आहे? मंथलीच्या. ओके, मंथलीच्या टाइम फ्रेमवर शिफ्ट होणार आहे, बरोबर. आता मंथलीच्या टाइम फ्रेम मध्ये इथं पीओआयच्या जवळ जी कॅन्डल आल्या ही तुम्हाला मारुबुजो सारखी दिसते,
हो सर. दिसते. मग हिचा लो आणि हिचा जो हाय आहे तो काय होणार तुमच्याकडं? सीआरटी हाय लो. हा सीआरटी हाय आणि हा खालचा आहे तो सीआरटी लो झाला, बरोबर आहे. आता एक काम करतो मी इथं दोन हे ओपन करतो, 2 विंडो ओपन करतो म्हणजे तुम्हाला कळतील. आपण एक विकलीला बघूया आणि एक हेला बघूया, म्हणजे सीआरटी बेटर कुठं प्ले करता येईल ते आपण बघूया. एकच मिनिट, इकडच्या बाजूला पण USD JPY ओपन करतो. USD JPY. ओके, 2 विंडो तुम्ही पण ओपन करू शकताय. हो. कसं करू शकता सांगा मला? ट्रेडिंग विला होतंय? नाही होत. प्रीमियम घ्यायला पाहिजे. प्रीमियम घ्यायला पाहिजे, बरोबर आहे. मग त्याच्यासाठी 2 जर विंडो जर तुम्हाला ओपन करून जर एखाद्या कॅन्डलचा स्टडी जर करायचा असेल तर तुमच्यासाठी पर्याय काय? ट्रेडिंग लीड. ट्रेडिंग लीड पर्याय आहे तुमच्याकडे, लक्षात घ्या. हा ट्रेडिंग लीड जो वेबसाईट आहे किंवा हा जो प्लॅटफॉर्म आहे, इथं तुम्हाला 2 चार्ट ओपन करता येतात की नाही? येतात. जरा लाईव्ह मध्ये होतं का? म्हणजे लाईव्ह मार्केट आहे, लक्षात घ्या. हे लाईव्ह मार्केट आहे. गोल्डची प्राइस काय चालू आहे बघा लाईव्हला. ओके ओके. हे बघा, हे लाईव्ह मार्केट आहे. आता गोल्डची प्राइस 3300 किंवा USD JPY ओपन करतो. USD JPY बघा, USD JPY ओपन करतो. हे बघा इथं लाईव्ह बघा 1.44 हे आहे प्राइस चालू इथं. हे बघा इथं लाईव्हला 1.44 प्राइस चालू आहे का इथं? आहे का? म्हणजे लाईव्हलाच आहे, लक्षात घ्या. तुम्हाला 2 टाइम फ्रेम लावायचा असेल तर हा प्लॅटफॉर्म काय आहे? बेस्ट आहे, म्हणजे तुमच्या फायद्यासाठी आहे. ओके, जरा तिकडे जाऊन तुम्हाला बघायला पाहिजे. आता मला इथं दिसत नाही 2 टाइम फ्रेम कुठं लावायचे आहेत, त्या जरा चेक करावं लागेल तुम्हाला ते. ओके, 2 टाइम फ्रेम लावलाय इथं. आता तुमच्याकडे 3 महिन्याचा POI असेल तर मंथली किंवा विकलीचा टाइम फ्रेम. मग एका ठिकाणी मी मंथलीचा टाइम फ्रेम लावलाय आणि एका ठिकाणी मी विकलीचा टाइम फ्रेम लावतो. ओके, पहिल्यांदा 1 मिनिट काम करतो मी. POI दोन्हीकडे पण मार्क करून घेतो 3 महिन्याचा, कारण की 3 महिन्याचा POI जर प्ले करायचा असेल इथे, तर बघा इथं हा POI आहे तुमच्याकडे दोन्हीकडे पण सेम, बरोबर आहे का? हाच POI मार्क केलाय आणि एका ठिकाणी मी मंथली लावलोय आणि एका ठिकाणी मी विकली लावलोय. ओके, आता इकडच्या बाजूला नाही, कॅन्डल रेंज प्ले होत नाही वाटतं. 1 मिनिट, इकडे प्ले होत नाही, इकडेच प्ले होत्या, कारण की इकडे मी हे केलंय. ही मंथली सीआरटी तुम्ही मार्क केली, मंथली सीआरटी मार्क केली बघा तुम्ही. मंथली सीआरटी मार्क केल्यानंतर ना दुसरी कॅन्डल जर ह्या कॅन्डलच्या खाली जर क्लोज झाली तर सीआरटी प्ले करता येत नाही, लक्षात घ्या. काय म्हणलो मी? ह्याच्या खाली जर क्लोज झाली दुसरी कॅन्डल तर सीआरटी प्ले करता येत नाही. मग त्याच्यासाठी मी पहिल्यांदा क्लोज होते का बघणार मंथलीच्या टाइम फ्रेमला. कॅन्डल क्लोज झाली त्याच्या खाली सीआरटीच्या, मग हा सीआरटी प्ले करता येणार नाही. का प्ले करता येणार नाही सांगा मला? ही कॅन्डल मारोबोजो झाली तुमच्याकडं, ही झालेली नाही, मारोबोजो नाही झालेली, बरोबर ना? मग यावेळेला तुम्हाला मी दोन टाइम फ्रेम दिल्यात. एक कुठला टाइम फ्रेम दिला? एक मंथली आणि एक विकली दिलाय तुम्हाला मी, बरोबर आहे? आता मी काय करतो, विकलीच्या टाइम फ्रेमवर जातो. इथंच विकलीच्या टाइम फ्रेमवर जातो. हे का, विकलीच्या टाइम फ्रेमवर गेलो आणि विकलीच्या टाइम फ्रेमवर गेल्यानंतर ना, एकच मिनिट, विकलीच्या टाइम फ्रेम मध्ये गेल्यानंतर ना, हे बघा इथं POI मध्ये आले मार्केट. हो, आले. आणि ही जी कॅन्डल आहे ही तुम्हाला मारोबोजो दिसते, हो, दिसते मारोबोजो. मग ह्या कॅन्डलचा जो हाय आहे तो काय येणार तुमच्याकडं? सीआरटी हाय लो. CRT हाय येणार. ओके, आणि याच कॅन्डलचा जो लो आहे तो काय येणार तुमच्याकडे? CRT लो येणार. ओके, आता मंथलीवरनं विकलीला का आलो तुम्हाला कळालं? कारण की तिकडं मंथलीला कॅन्डल खाली क्लोज झाली, बरोबर आहे काय? अशा वेळेला तुम्हाला दोन्ही टाइम फ्रेमवर बसायला लागतं. ओके, दोन्ही टाइम फ्रेमवर बसणं तुमच्यासाठी बेटर असतं. ओके, ही CRT लो आहे, बरोबर आहे? ह्या कॅन्डलचा लो ज्या वेळेला खायला जाणार मार्केट त्यावेळेला तुम्हाला कोणत्या टाइम फ्रेमला शिफ्ट व्हायचंय? हे बघा, मंथली विकलीला आपण 4 आवर 1 आवर दाखवले, बरोबर आहे? आता मंथली असेल तर 4 आवरला एंट्री घ्या, किंवा आता विकली असेल तर आपण 1 आवरला जाणार आहे. मग ह्या
विकलीच्या टाइम फ्रेमवरनं मी कोणत्या टाइम फ्रेमला गेलोय तुमच्याकडं? 1 hour. ओके, 1 आवरला गेलोय. आणि ही जी पांढरी सीआरटी लो म्हणून आपण जी मार्क केली दिसते, सीआरटी लो मार्क केलेला, सीआरटी लो दिसतोय का सर्वांना? हो सर. हो. सीआरटी लो दिसतोय का बघा सर्वांना? हो सर. हा, हा जो सीआरटी लो आहे ह्याच्या खाली ज्या वेळेला मार्केट सरकणार आहे त्यावेळेला तुम्ही 2 टाइम फ्रेम मध्ये एमएसएस बघू शकताय. कोणकोणत्या टाइम फ्रेम मध्ये सांगा मला? 30 किंवा 15 मिनिट. 30 किंवा 15 मिनिट. एक मिनिट चेक करतो. 1 hour. 30 किंवा 1 15 hour. मिनिट कसं आहे लक्षात घ्या. आपण पीओआय आपला कोणत्या महिन्याचा आहे? 3 महिन्यांचा पीओआय आहे, बरोबर आहे? मग सीआरटी मंथली किंवा विकलीची होणार आहे, बरोबर आहे काय? सीआरटी कोणत्या महिन्याची होणार आहे? मंथली किंवा विकलीची. आपण विकलीची बघितली, बरोबर आहे? विकलीची सीआरटी बघितली. ओके, आता मग तुम्ही 15 मिनिटावर कसं काय गेला लगेच? नाही 1 hourचे टाइम फ्रेम. 1 आवरच्या टाइम फ्रेमवर नाही, 30 मिनिट म्हटला ना तुम्ही. 30 मिनिट पण नाही, 15 मिनिट म्हटला, बरोबर आहे का? बरोबर आहे, 15 मिनिट म्हटला मला वाटतं. 15 मिनिट टाइम फ्रेम नाही दिलेला, लक्षात घ्या. चार्ट लिहून घेतलाय का नाही तुम्ही? जरा बघा चार्ट मध्ये काय दिले तिथं जरा बघा व्यवस्थित. हे बघा, आता इथं तुम्हाला चार्टवर दाखवतो मी. आपण काय केलं, विकली टाइम फ्रेमची सीआरटी मार्क केली. विकली टाइम फ्रेमची जर सीआरटी असेल तर कोणत्या टाइम फ्रेमवर एंट्री करायला लागली आपण? आता कोणता टाइम फ्रेम आहे? 1 आवरचा. आता ह्या सीआरटी कॅन्डलच्या लोची लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय, लक्षात घ्या, सीआरटी काय असते, ही जी विकलीची कॅन्डल आहे हिच्या खालचा लो खाल्ल्याशिवाय तुम्ही एंट्री घेऊ शकत नाही, लक्षात घ्या, बरोबर काय? आता ही जी लाईन मारली आहे, ही जी लाईन मारली ती सीआरटी काय लो आहे. लो. सीआरटी लोच्या खाली मार्केट गेलंय? नाही गेले, लक्षात घ्या, नाही गेलेलं. आणि इथं विकलीला जर बघितलं, इथं विकलीला, तर हा वीक कोणता तुमच्याकडं? 9 जानेवारी पासून 5 दिवस, म्हणजे किती दिवस झालेत? 14 जानेवारी किंवा 15 जानेवारीला तुम्हाला एंट्री मिळणार आहे. ओके, मग इथून आपण 1 आवरच्या टाइम फ्रेमवर गेलो. आणि 1 आवरच्या टाइम फ्रेमवर ज्यावेळेला गेलो त्यावेळेला पहिल्यांदा ही जी लिक्विडिटी आहे, ही लिक्विडिटी मार्केटनं काय करावं लागतं? रन करायला लागते किंवा स्वीप करायला लागते. बघा, लिक्विडिटी रन झाली. लिक्विडिटी रन झाल्यानंतर ना ह्या कॅन्डलच्या वरती जर मार्केटनं जर क्लोजिंग दिली, हा पुलबॅक आहे ना शेवटचा, बरोबर? हे बघा, हा पुलबॅक आहे शेवटचा, आहे का पुलबॅक? ह्याच्या वरती जर मार्केटनं जर क्लोजिंग दिली, लक्षात घ्या, तर तुमच्याकडे काय तयार होणार आहे? एमएसएस तयार होणार आहे, बरोबर? आणि एमएसएस तयार झाल्यानंतर ह्याच्यावरती जर क्लोजिंग झाल्या तर ह्या लास्टच्या ज्या सेलिंग कॅन्डल आहेत ह्या काय म्हणून मार्क होणार तुमच्याकडं? ऍडव्हान्स ओबी म्हणून मार्क करणार. आणि ह्यामध्ये ज्यावेळेला मार्केट येईल त्यामध्ये काय करायचं, मग त्यावेळेला एंट्री करणार. आता पहिल्यांदा तुम्हाला काय बघणं महत्वाचं आहे? मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बरोबर आहे. मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं, बरोबर आहे. आता मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना ह्या ब्लॅक कॅन्डलच्या 3 ज्या कॅन्डल आहेत ह्याला ऍडव्हान्स ओबी म्हटलं जातं. आणि ह्या ऍडव्हान्स ओबी मध्ये ज्यावेळेला मार्केट शिफ्ट होणार त्यावेळेला काय करणार आहे तुम्ही? एंट्री करणार आहे. ओके, आणि ही कॅन्डल, ह्या कॅन्डल नंतर जर ग्रीन कॅन्डल आली तर इथं मार्केट मेकर काय तयार करणार आहेत? लिक्विडिटी तयार करणार. आणि ही लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय तुम्ही एंटर होऊ शकत नाही, लक्षात घ्या. ओके, आणि याच वेळेला इथं ही ऍडव्हान्स ऑर्डर ब्लॉक 1 आवरची झाली. त्यावेळेला मी जरासं थोडंसं 4 आवरला गेलो, कारण की त्या 4 आवरला माझ्याकडे एक असा पीओआय असणार आहे, किंवा ही जी ग्रीन कलरची कॅन्डल आहे हा ब्रेकर आहे. या ब्रेकर मध्ये मी एंट्री घेणार आहे. आणि माझा स्टॉप लॉस कुठं असणार आहे? ब्रेकर मध्ये एंट्री, स्टॉप लॉस बिलो सीआरटी, एंट्री इथे. आणि परत 1 आवरला गेलो, कारण की मला पीओआय मोठा पाहिजे होता म्हणून आलो इथे. ओके, दिसतं तुम्हाला सगळं? हो, एंट्री घेतली. अजून एंट्री आली अजूनपर्यंत नाही आले, बरं? एंट्री यायच्या अगोदर आपण स्टॉप लॉस एंट्री सेट करून ठेवल्या. ओके, आता टीपी पण सेट करून ठेवायला पाहिजे, बरोबर?
ओके, मग टीपी सेट करण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेमला जायचं आहे तुम्हाला? टीपी सेट करण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेमला जायचं आहे तुम्हाला? विकलीच्या विकलीच्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर ना त्याला काय लावायचं? फिबोनाची लावायची किंवा गॅनबॉक्स लावा, काय पण लावा. हा जो ऑरेंज कलरची जे हे आहे लाईन, हा टीपी किती? TP1 TP1. आणि हा जो कुठल्या कलरचा करू? हा ब्लू कलरचा करतो. ओके, हा TP2 आहे. ओके, आता परत आपण कोणत्या टाइम फ्रेमला येणार आहे? 1 आवरला येणार आहे. बरोबर. टीपी दिसतात तुम्हाला मार्क केलेले सगळे? बघा, हा TP1 आहे आणि त्याच्यानंतर ना इकडच्या बाजूला आहे तो TP2 आहे. लक्षात घ्या, हा TP2 आहे. TP1 झाल्यानंतर तुम्ही काय करणार? तुमचा जो हे असतो स्टॉप लॉस, तो बाईंग लेवलला आणून ठेवायचा असतो. लक्षात घ्या. ओके, एंट्री आली? हो. टीपी डन काय? टीपी डन झाला तुमचा पहिला? हो, फर्स्ट झाला. स्टॉप लॉस कुठं आणून ठेवला? ब्रेक इव्हन केला, कॉस्ट टू कॉस्ट. कॉस्ट टू कॉस्ट केला आणि त्याच्यानंतर ना इथनं मार्केट खाली गेलं तर तुम्हाला त्यावेळेला पण फरक पडणार नाही किंवा बुक करू शकता तुम्ही. ओके, बरोबर. किंवा इथं सर हाफ क्वांटिटी पण बुक करू शकतो आपण. ते काय तुमच्या ह्याच्यावर असते सगळं. ते मनी मॅनेजमेंट सायकोलॉजी ते शिकवलेलं नाही मी तुम्हाला, CRT शिकवलंय. आता मार्केटने एवढा का वेळ लावला तुम्हाला कळालं? कारण की मार्केटला लिक्विडिटी पाहिजे. ह्या टॉपला जर जायचं असेल तर लिक्विडिटी पाहिजे. ओके, मग हा लो आणि हा लो सेम आहे. बरोबर, इक्वल लो आहे. हा, इक्वल लो आहे म्हणजे डबल बॉटम आहे. ह्याच्या खालची ज्या वेळेला लिक्विडिटी मार्केट काय करणार? रन करणार. त्यावेळेला काय होणार? मार्केट या टॉपला जाऊ शकते. ओके, आणि त्यावेळेला सेकंड जर एंट्री तुम्ही जनरेट केली तरी चालते. लक्षात घ्या. ओके, मग त्यात इथली जर सेकंड जर एंट्री तुम्हाला जनरेट जर करायचं असेल तर या लिक्विडिटीच्या खालच्या बाजूला इथं काय पाहिजे? पॉईंट ऑफ इंटरेस्ट पाहिजे. मग तो पॉईंट ऑफ इंटरेस्ट बघण्यासाठी मोठ्या टाइम फ्रेमला गेलो मी आणि मोठ्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर ना इथं मला काय पाहिजे आहे? POI पाहिजे आहे. हा फेअर गॅप दिसतोय? या फेअर गॅप मध्ये ज्यावेळेला मार्केट येईल त्यावेळेला मी काय करणार आहे? सेकंड माझी एक एंट्री काय करणार आहे? मी जनरेट करणार आहे या POI मध्ये. आणि त्या POI मध्ये एंट्री केल्यानंतर ना इथं तुमची एंट्री होणार अशी या POIच्या स्टार्टअपला आणि त्याचा SL एक 20 पिप्स काय तुमच्या हिशोबानुसार तुम्ही देऊ शकताय. आणि त्याचं मेन टार्गेट ह्या ट्रेडचं पहिल्या ट्रेडचं तर टार्गेट असणारच आहे वरचं. ह्या मेन ट्रेडचं टार्गेट ते असणार आहे. लक्षात घ्या. ओके, बरोबर, कळालं तुम्हाला? आणि त्यावेळेला हा स्टॉप लॉस जरासा इथं रेंज मध्ये त्या लेवलनं द्यायचा, कारण की इथं काय स्विंग लो स्विंग हाय काय तुम्ही बघत नाही. लक्षात घ्या. ओके, त्यावेळेला किंवा ही ब्लॅक जी कॅन्डल आहे हिला इंगल्प केल्या मग ह्या कॅन्डलचा लो तुम्ही स्टॉप लॉस ठेवू शकता बघा या. ओके, इथं आता पहिला ट्रेड तर तुमचा प्रॉफिटेबल चाललाय, तो काढला असा नाही काढला तर तो तुमचा प्रश्न आहे सगळा. आता ही लिक्विडिटी खाल्ल्यानंतर ना सेकंड ट्रेड जनरेट होणार आहे हे माहिती आहे आपल्याला. ओके, आणि ह्यातली हाफ क्वांटिटी पण आणि ह्यातली नवीन ट्रेड पण आहे. लक्षात घ्या. एक मिनिट, 1 आवरवर जातो. 1 आवरवर जातो मी. 1 मिनिट, कारण की 1 आवर प्ले करतोय आपण. बरोबर ना? ही लिक्विडिटी खाल्ल्याशिवाय मार्केट वरती जाणार नाही. लक्षात घ्या. हे बघा, ही लिक्विडिटी दिसते काय? खाल्ली काय लिक्विडिटी? एंट्री आली तुमची? बरोबर, एंट्री आली. बरोबर. आता एंट्री आल्यानंतर ना इथला जर तुमचा स्टॉप लॉस जर तुम्हाला बारका जर द्यायचा असेल तर इथं तुम्ही मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघून इथला स्टॉप लॉस हे ज्या लोच्या खाली लावू शकता. असा लावू शकता. हो, तरी पण इथं आता हाच लावायचा, कारण की इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट जरासं तुम्हाला व्यवस्थित बघायला लागतंय. नाही बघितलं की तुमचा स्टॉप लॉस जाणार. हिट झाला असता. दोन्ही एंट्री आज आल्यात. 5 मिनिट. किती मिनिटात टार्गेट दिलं बघा? किती टाइम फ्रेम? 1 आवर ना? 1 आवर आहे. किती मिनिटात टार्गेट दिलं बघा? केवढा फास्ट टार्गेट दिलं? का दिलं कळालं तुम्हाला? लिक्विडिटी. सर हे बुलिश झालं, बेअरिशचं तो सेमच असणार काय? काय म्हणला?
हे बुलिशचं तुम्ही सीआरटी प्ले करून सांगितलं ना, हा तसंच बेरिसचं सांगा नाही का? बेरीच बघूया थांबा. बेरीच सर, हा काय झाला? रेंज बाउंड होतं सर, लिक्विडिटी केली इक्वल लॉस होतं. त्याला काय म्हणतात? accumulation, आणि हा जो एरिया आहे तो काय झाला? manipulation, मॅन्युप्युलेशन, मॅन्युप्युलेशन झाला. आणि हा जो एरिया काय झाला? डिस्ट्रीब्युशन, डिस्ट्रीब्युशन. म्हणजे कोणता पॅटर्न प्ले झाला? एमडी पॅटर्न प्ले झाला. आणि एमडी पॅटर्नला काय म्हणतात? PO3 PO3 म्हणतात, बरोबर आहे का? power of 3. पॉवर ऑफ 3 म्हणतात, बरोबर आहे. समजलं? एंट्रीत 2 मिळाल्या, इथली एंट्री मिळाली, इथली एंट्री मिळाली, दोन्हीचे टार्गेट डन झालीत का? सर, एक डाऊट होता. हा बोला. जी पहिली एंट्री तुम्ही दाखवली ना, त्याच्यामध्ये तुम्ही एक छोटासा येल्लोचा एक ब्लॉक ड्रॉ केला एंट्री, तो कसा काय कन्सिडरेशन केला सर ऍक्च्युली? दिस इज अ ऍडव्हान्स कन्सेप्ट. त्याच्यासाठी थोडा वेळ लागेल. ओके ठीक आहे. हा. ते आपलं पुढे येईल ना सर? हा, तो पुढे येईल. तो जो ब्लॉक होता तो ब्रेकर ब्लॉक होता, तो हा. पुढे येणार तुम्हाला. ओके सर, ठीक आहे. हा. आणि ब्रेकर ब्लॉक ऍक्च्युली कुठं फाइंड करायचे असतात? तुम्हाला युट्यूबला फ्रीमध्ये मिळतात, बरोबर आहे का? युट्यूबला सगळं जे आयसीटीचं जे नॉलेज आहे ते फ्रीमध्ये मिळतंय, लक्षात घ्या. पण ते कसं चालवायचं हे कोण सांगत नाही. ते तुम्हाला इथे लाईव्ह मध्ये दाखवलंय, लाईव्ह मध्ये, लक्षात घ्या. बरोबर आहे काय? इथं तुमचा पहिला टीपी झालेला आहे, इथं लक्षात घ्या, बरोबर आहे काय? फर्स्ट टीपी झालेला आहे तुमचा इकडं, लक्षात घ्या. आणि 2 एंट्र्या, दोन्ही एंट्र्या तुमच्या प्रॉफिटेबल गेल्यात. 2 नाही 3 म्हणता येईल, कारण की इथला ट्रेड तुम्ही पहिला टीपीला काढलाय, इथला ट्रेड दुसऱ्या टीपीला काढला, आणि इथला ट्रेड पण दुसऱ्या टीपीला काढलाय, बरोबर आहे का? आणि ह्याच रेंज मध्ये इथं जर तुमच्याकडे व्ह्यू जर आणखी क्लिअर असेल तर टीपी तुम्हाला टार्गेट, ह्या 2 ट्रेडचं टार्गेट बघणार आहे की मी काय ठेवणार आहे तो. हे बघा, 2 ट्रेड तुमचे खालनं चालू आहेत, बॉटम पासून चालू आहेत. टार्गेट बघणार आहे, वरचा पीओ टार्गेट बघणार आहे की तुम्ही? हे बघा, परत 1 आवरला जातो, परत 1 आवरला जातो. किती ट्रेड चालू आहेत तुमचे? 2 ट्रेड चालू आहेत, बरोबर? 2 ट्रेडचे स्टॉप लॉस पण लागलेले आहेत. ओके, आता टीपी वरती आहे तुमच्याकडे. ओके, हे सगळं जरा गिजबट काला केलाय ते काढून टाकतो. मला फक्त तुमचा एसएल हिट होतोय का फक्त सांगायचं. ओके, टाइम फ्रेम वाढवू जर असं, म्हणजे फास्ट कॅन्डल तयार होतील. 4 आवर जातो, 4 आवर जातो. मार्केटला वरती जाण्यासाठी काय लागतंय? लिक्विडिटी लागते. मग तेच तयार करायला लागले तुम्ही. बिनार तिथं, बरोबर ना? कन्सल्टेशन झाले म्हणलं बिनार. अहो, मार्केटला वरती जायचं, मग मार्केट काय करणार? कन्सल्ट करणार ना, बरोबर. आणि ही रेंज प्ले करताना आपण ऍडिशनल एंट्री पण टाकू शकतो, लक्षात घ्या. ऍडिशनल एंट्र्यांचं पण लॉजिक असतं, लक्षात घ्या. आपण एक स्टॉप लॉसची लेवल लावूया इकडं. बघा, हे काय ऍडिशनल एंट्री असणार आहे तुमच्या, लक्षात घ्या. तरी पण पहिला इथलं टीपी तुमचं डन झालेलं आहे. जे काय आपण वरच्या टीपीसाठी थांबलोय, कारण की एक मार्केटनं व्ह्यू दाखवलाय की मार्केट टॉपला जाणार आहे, बरोबर. आणि आता चाललंय बघा, कारण की लिक्विडिटी गोळ्या केल्याशिवाय मार्केट वरती जात नाही. ऑलमोस्ट टीपी डन झालं तुमचं, दोन्ही टार्गेट डन झाले. ओके, आता मार्केट तिकडे जाऊन द्या. आता इथं बघा, हा जो ट्रेड मिळाला, काय रेशिओ होता तुम्हाला इथं? 1:14 रेशिओ मिळाला, बरोबर, या ट्रेड मध्ये. ओके, आणि पहिला जो ट्रेड आहे त्याचा रेशिओ काय बघा, 1 मिनिट. पहिला जो ट्रेड आहे त्याचा रेशिओ दाखवतो तुम्हाला मी, 1 मिनिट. इथे स्टॉप लॉस असणार आहे आपला. काय रेशिओ मिळाला बघा पहिल्या ट्रेडचा? 1:51. 51, बरोबर.
कुठली प्रोफाईल तुम्ही प्ले केली सीआरटीची? वीकली प्ले केली. वीकली प्ले केली, बरोबर आहे. असंच तुम्हाला 4 आवरची प्ले करता येते, लक्षात घ्या, बरोबर आहे. हम्म. अशीच तुम्हाला 4 आवरची प्ले करता येते. तुमचे टार्गेट डन झाले का बघा? हो, ऑल टार्गेट टार्गेट ऑल टार्गेट डन. ओके, कळालं? अशा पद्धतीने तुम्ही हे करू शकताय. ही सीआरटी प्ले केली. समजलं सीआरटी कशी प्ले केल्या? हो. सर्वांना समजलं? हो सर. सर माझा एक क्वेश्चन आहे. हा, ज्यावेळी ते सीआयडीची कॅन्डल तयार होत असते मारुबुजू, त्याच्यानंतर नेक्स्ट कॅन्डल क्लोज व्हायची वाट बघायची गरज नाही ना, डायरेक्ट म्हणजे टाइम फ्रेमला जाऊन आपण ती जी नेक्स्ट कॅन्डल क्लोज व्हायची वाट बघायची नाही आहे, लक्षात घ्या. नाही आहे ना? नाही आहे, पण ती नेक्स्ट कॅन्डलचा जो लो आहे किंवा सीआरटीचा लो हा पीओआय मध्येच असला पाहिजे, लक्षात घ्या. हो हो. तुम्हाला सीआरटी प्ले करण्यासाठी भरपूर लोक सांगतील की इथनं सीआरटी प्ले करा, तिथनं सीआरटी प्ले करा. सीआरटीचा जर विनिंग रेट जर तुम्हाला पाहिजे असेल तर कुठं प्ले केली पाहिजे सीआरटी? पीवाय मध्ये. पीओआय मध्ये प्ले केले पाहिजे. कळलं? बरोबर. आता ऋषिकेश सरांचा इथं एक प्रश्न होता, मंथलीची सीआरटी का घेतली नाही? बरोबर. मला सांगा, मंथलीची आपण सीआरटी का घेतली नाही सांगा? कॅन्डल मंथलीची कॅन्डल पहिल्या कॅन्डलच्या खाली काय झाली? क्लोज झाली, बरोबर आहे का? क्लोज झाली म्हणून ती घेतली नाही आपण. हे बघा ऋषिकेश सर, ही मंथलीची कॅन्डल आहे, इथं ही ह्या कॅन्डलच्या खाली क्लोज झाली काय? पण सर आपण तर ते क्लोज व्हायची वाट बघणारच नाही ना, कारण की जसं सीआरटीची ते कॅन्डल तयार होईल तसं आपण नेक्स्ट खालच्या टाइम फ्रेमला जाऊन एमएसएस बघून घेणार ना एंट्री. ते आपल्याला नंतर समजणार. बघा सीआरटी ही कॅन्डल क्लोज व्हायची वाट कुठं बघितली मी? ही कॅन्डल इकडे खाली चाललेली. ओके, आता तुम्ही वीकली प्ले करायला लागला किंवा हे प्ले करायला लागलाय, मंथली प्ले करायला, तुम्हाला काय फरक पडायला लागला? वीकली प्ले करायला की मंथली प्ले करायला, तुम्हाला कुठं फरक पडायला लागला? बरोबर. आता ही कॅन्डल तयार झाली आहे, बरोबर. अजून मंथलीची कॅन्डल तर क्लोज झालेली नाहीये, बरोबर. मग तोपर्यंत इथं वीकलीला पण एक सीआरटी झालाय. आता दोन्हीकडे पण सीआरटी प्ले होत्या म्हटलं बेस्टच आहे ना. ओके ओके, बरोबर ना. दोन्हीकडे पण सीआरटी प्ले होत्या, याचा बेस्टच आहे. आता ह्या कॅन्डलने याचा लो खाल्ला, याचा अर्थ काय झाला? इथं सीआरटी प्ले झाले, याच्या आतमध्ये प्ले झाले, लक्षात घ्या. या ब्लॉक मध्ये, बरोबर, या ब्लॉक मध्ये वीकलीवरनं 1 आवरला आलो आणि त्याच्या आतमध्ये सीआरटी प्ले झालेले आहे. बघा त्याच्या आतमध्ये झाले काय सीआरटी प्ले? बघा इथं हा मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालाय आणि या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं एंट्री घेतली आपण. ओके, इथं एंट्री इथं मिळाल्या. स्टॉप लॉस याच्या लोच आहे आपल्याकडे आणि टार्गेट सीआरटीचं आहे. सीआरटीचं हायचं वर सगळं त्यानं टार्गेट डन केलेलं आहे. ओके, कळलं? सीआरटी कळलं, समजलं? आता एक बेरीज साईडचा दाखवतो, बेरीज साईडचा सीआरटी. ओके, आणि स्क्रिप्ट एक काम करतो, तुम्ही मला सांगा स्क्रिप्ट कोणती? गोल्ड सोडून सांगायची पण, आणि तिथं मार्केट जरासं ट्रेंडी पाहिजे असं सांगा. तुम्ही सांगा ना, तर तुम्हाला वाटेल की मी सीआरटी माझ्या मनाचा प्ले करून दाखवा लागलो. बीटीसी काय सर? बीटीसी घेऊ. ओके ठीक आहे, 2च मिनिटं. पण बीटीसीला सीआरटी बेरिश प्ले करता येणार नाही, कारण की बीटीसीचा ट्रेंड कोणता आहे? अपट्रेंड. अपट्रेंड आहे. मग अपट्रेंडचं तुम्हाला आणखी एक एक्झाम्पल पाहिजे आहे का डाऊन ट्रेंडचं पाहिजे? सर आपली इंडियन मार्केट मध्ये लावू शकतो, बँक निफ्टीला वगैरे, निफ्टीला सगळ्याकडे. इंडियन मार्केट घेऊया, क्रूड ऑइल का सर? क्रूड ऑइल. निफ्टी घेऊया का? निफ्टी. हा निफ्टी घ्या. निफ्टी घेऊया, 1 मिनिट निफ्टी घेतो. निफ्टी पहिल्यांदा पीओआय बघायला लागतो, लक्षात घ्या. पीओआय बघण्यासाठी ऍक्च्युली आता प्रोफाईल कुठली प्ले करणार त्याच्यावर गेम असतो तुमचा, बरोबर आहे का? राईट सर. प्रोफाईल कोणती प्ले करणार त्याच्यावर गेम असतो. आणि तुम्हाला आता बेरिश प्रोफाईल जर प्ले करायचं असेल इथं, हा हे काय आहे सांगा मला? पीओआय. पीओआय कोणता? पीओआय फेअर व्हॅल्यू गॅप. फेअर व्हॅल्यू गॅप, बरोबर. या फेअर व्हॅल्यू गॅप मधनं मार्केट खाली जाऊ शकतो असं तुम्ही काय लावलंय? एक थिंकिंग लावलंय. ओके, आणि हा 1च मिनिट, 3 आठवड्याचा झाला, हा मंथलीचा आहे का बघतो.
बघा मंथलीला फेअर व्हॅल्यू गॅप आहे इथं. आहे. मंथलीला जर पीओआय असेल तर कोणत्या टाइम फ्रेमला शिफ्ट होतोय आपण? सीआरटी कोणता प्ले करायचा मंथलीच्या ह्याच्यामध्ये? विकली किंवा डेली सर? विकली डेली. विकली किंवा डेली, बरोबर आहे. आता बघा इथं पहिल्यांदा टाइम फ्रेम दाखवतो. ही हा कोणता महिना आहे? नोव्हेंबर. नोव्हेंबर महिना आहे म्हणजे मार्केटनं कोणत्या महिन्यात आलं पाहिजे? डिसेंबर महिन्यात आलं पाहिजे. मंथलीवरनं मी कुठे गेलो? विकलीवर गेलो. विकलीवर गेलो. मार्केट अजून त्याच्यामध्ये आलंय? नाही आलं. लक्षात घ्या. आलंय? नाही आलं. आता विकली पण आणि तुमच्याकडे डेली पण आहे ना, बरोबर आहे काय? मी 2 टाइम फ्रेम लावतो. 1 मिनिट. इथं 2 टाइम फ्रेम लावतो म्हणजे आपल्याला तिकडं पण बघायचं. 1 मिनिट. पीओआय मंथलीचा पीओआय बेरिश. हा मंथलीचा पीओआय. मंथलीवरनं आपण इथं डेलीला जाणार आहे. ओके. इथं तुमच्याकडं काय हे येणार नाही आणि तिथं जी तुमच्याकडे जी कॅन्डल तयार होणार आहे इथं आलेली, तिचा हाय खाल्लाच पाहिजे. लक्षात घ्या. तरच तुमच्याकडे ती सीआरटी प्ले करता येते. हे का कॅन्डल तयार झाली, बरोबर आहे. या कॅन्डलचा जो हाय आहे तो काय झाला तुमचा? सीआरटी हाय सीआरटी लो. सीआरटी हाय सीआरटी लो झाला, बरोबर. आता या कॅन्डलचा जो पण हाय खात नाही तोपर्यंत तुम्ही काय बघणार आहे? वाट बघणार. ओके सर. हिला मारुबुजू म्हणता येईल का या कॅन्डलला? हो. आता तुम्हाला मी इथे चार्ट दाखवलेला की इथं बघा की ह्यात आहे का? ही अशी कॅन्डल दिसते ना. मारुबुजू नाही म्हणजे मारुबुजू असेल तर जास्त प्रॉफिट होतं असं मला म्हणायचं. ओके ओके. हा नॉर्मल कॅन्डल. नॉर्मल कॅन्डल आणि त्याच्यात जरासा व्हॉल्यूम जास्त पाहिजे. एक बाईंगचा व्हॉल्यूम जास्त असला की त्यांना जरासं झाडावर चढवल्यानं ढकलून देतात वरनं खाली चांगलंच. राईट सर. हा. आता या कॅन्डलचा काय केला पाहिजे? हाय खाल्ला पाहिजे. ओके. हा विकलीचा तुमच्याकडे काय आहे? सीआरटी. ओके. मग साधारण तुमची एंट्री कोणत्या टाइम फ्रेमला असेल? 1 आवर. 1 आवरला. 1 आवरला, बरोबर. 1 आवरला असेल आणि 1 आवरला ह्या पांढऱ्या रेषेच्या वरती गेल्यानंतर ना सीआरटी प्ले करायचं. बघू आपण जातोय का. बघा गेले का ते? नाही गेलेलं नाही, बरोबर. म्हणजे सीआरटी प्ले होणार नाही इकडे. ओके. इथे सीआरटी तुमच्याकडे प्ले होणार नाही आणि तुम्ही दोन्ही पण टाइम फ्रेम बघितल्या. विकली बघितला, हे बघा विकली कॅन्डल मार्क केला इथं. विकली कॅन्डलच्या वरती काय गेलं नाही, बरोबर. डेली कॅन्डल जर बघितला तर डेलीचा हा लास्ट कॅन्डल आहे. हिला सीआरटी म्हणता येईल. या कॅन्डलला सीआरटी म्हणता येईल. बॉडीत का व्हॉल्यूम जास्त नाही आहे. ओके. सीआरटी नाही म्हणतात. ओके. ओके. हिला सीआरटी नाही म्हणतात. ओके. मग आता नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. एक दुसरं एक पीओआय चांगला सापडून दे आणि तिथे तुम्हाला मी एक एक्झाम्पल दाखवतो सीआरटीचं. आणि सीआरटी जर तुम्हाला टॉपला जर प्ले करायचं असेल तर कसं करणार सांगा मला. सीआरटी जर टॉपला प्ले करायचं असेल तर काय करणार? बायस नाही, बायस बदलायच्या अगोदर लिक्विडिटी स्वीप झाल्यावर. लिक्विडिटी स्वीप झाल्यानंतर ना तसं म्हणता येणार नाही, कारण की लिक्विडिटी स्वीप होणार का नाही हे एक ठराविक लेवलला मार्केट गेल्यानंतर समजते. ओके. मार्केट जर वरनं खाली येणार असेल तर ते एक ठराविक लेवलला गेल्यानंतर येते. मग ती लेवल काय असते माहिती तुम्हाला? कशावर ओळखली जाते? बायस नाही ओळखत. बायसवर नाही ओळखतायत. मला दाखवा बायसवर ओळखून. डायव्हर्जन. आरएसआय इंडिकेटर मध्ये ज्या वेळेला मार्केट तुमचं कुठं जाते? वरच्या बाजूला ओव्हरसोल्ड एरियामध्ये जाते, बरोबर. ओव्हरसोल्ड एरियामध्ये जाते आणि 3 डायव्हर्जन जर झाले असतील तर मार्केट वरनं काय करणार असते? फिरणार असते, बरोबर आहे. वरनं मार्केट फिरणार असते. मग तिथं तुम्ही काय करू शकताय? हे बघा इथं मार्केटनं ओव्हरसोल्ड एरियामध्ये गेले
हो. ओव्हरसोल्ड एरियामध्ये गेले. बरोबर. आता इथं पीओआयचा सपोर्ट आहे का आपल्याकडं? नाही. नाही. मग इथं कशाचा सपोर्ट मिळाला तुम्हाला? RSI. RSIचा म्हणजे ओव्हरसोल्ड एरिया. हा ट्रेड रिस्की राहणार. बरोबर. ट्रेड रिस्की राहणार काय? हो सर. होय, ट्रेड रिस्की राहणार. RSI आम्ही कधी वापरतच नाही, बरोबर ना? तरी पण तुम्हाला मी दाखवावं लागलं. ओके, हे बघा इथं ही जी पाठीमागची जी मारोबुजो कॅन्डल आहे, दिसते मारोबुजो? या कॅन्डलचा लो आहे तो काय झाला? CRT लो. या कॅन्डलचा हाय काय झाला? CRT हाय झाला. बरोबर. आता डेलीच्या टाइम फ्रेमवर असाल, डेलीची जर CRT असेल तर एंट्री किती मिनिटाची येणार? 30 मिनिटाची येणार. विकलीवरनं मगाशी 1 हवरला एंट्री घ्यायला गेलतो आपण, बरोबर आहे का? 30 मिनिटाची एंट्री येणार. 30 मिनिटाची. ओके, 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमला गेलो आणि 30 मिनिटाच्या टाइम फ्रेमला गेल्यानंतर ना तिथं तुम्हाला MSS दिसणार. आता इथं MSS बघा, इथं पहिला जो CRTचा हाय खाल्ला मार्केट ना, CRTचा हाय खाल्ला. आता इथं जो MSS होणार आहे तो इथं MSS नाही झाला, पण इथली जी एंट्री आहे ती आमचे जे स्टुडंट आहेत त्यांनी पकडलेली आहे. ती कशी पकडायची त्याच्यासाठी पण लॉजिक आहे. आता मी इथनं जरासं 5 मिनिटाच्या टाइम फ्रेमवर जातो, कारण की तिथे एक MSS मिळेल मला वाटतं. छोटा टाइम फ्रेम भेटेल. ऍक्च्युली कसं असतं, टाइम फ्रेम आलाय म्हणजे ऍडजस्ट करायचे नसतात. पण इथं इंडियन मध्ये करावं लागतं, कारण काय होतं, नाही लागत. लिक्विडिटी नावाचा एक खेळ असतो, लक्षात घ्या. लिक्विडिटी नावाचा एक खेळ असतो. बघा, ह्या कॅन्डलच्या खाली ही ब्लॅक कॅन्डल ज्याला क्लोज झाली का? झाली क्लोज झाल्यानंतर ना इथे एंट्री मिळाली तुम्हाला. कोणती एंट्री मिळाली? सेल साईडची. आणि SL कुठं आला? याच्यावरती. बरोबर. टार्गेट कसं ठेवणार आहे? CRT 50 पहिलं टार्गेट, CRT 100 दुसरं टार्गेट. झालं टार्गेट डन, संपला. फक्त इथं खेळ कशावर केलता? RSI वर केलता. चालतोय, रिस्क आहे, बरोबर आहे. आता POI मधनं दाखवतो तुम्हाला मी. इथं POI मधनं एक सापडते का बघूया, 1 मिनिट. POI मधून काय सापडते का बघूया, 1च मिनिट. हे बघा, हा फेअरवेल गॅप दिसतोय. कोणत्या टाइम फ्रेमचा फेअरवेल गॅप आहे? विकली टाइम फ्रेमचा जर फेअरवेल गॅप असेल तर एंट्री कोणत्या टाइम फ्रेमची? CRT कोणत्या टाइम फ्रेमची? डेली किंवा 4 आवर. CRT डेली किंवा 4 आवर. डेली किंवा 4 आवरची. डेलीच्या टाइम फ्रेमवर जाऊया आणि इथं मारोबुजो सारखी कॅन्डल तयार झाली तर तुमच्याकडे एंट्री चांगली प्ले करता येईल, लक्षात घ्या. झाल्या मारोबुजो? झाल्या का बघा मारोबुजो? झाल्या. ह्या मारोबुजोचा लो CRT लो, ह्या मारोबुजोचा हाय CRT आहे. ओके, पण हा हाय काय केला पाहिजे? स्वीप केला पाहिजे, त्यावेळेलाच तुमच्याकडे एंट्री येणार. म्हणून डेलीवरनं एंट्री घेण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेमवर जाणार आहे तुम्ही? 30 मिनिटं किंवा 15 मिनिटं. 30 मिनिटं किंवा 15 मिनिटं. या लाईनच्या वरती जर गेलं तर एंट्री प्ले करता येते, लक्षात घ्या. ही स्ट्रॅटेजी आहे. ओके, या लाईनच्या वरती गेलं नाही, CRTचा लो खाल्ला लो, संपला खेळ. बरोबर आहे का? खेळ संपला इथं. आणि यावेळेला जर 4 आवरला तर CRT झाले का बघूया, 1 मिनिट. नाही झालेली, बरोबर. म्हणजे इथं तुमची CRT स्ट्रॅटेजी प्ले झाली नाही. ओके, POI जरासा चांगला, 1 मिनिट बघूया. हा POI दिसतोय तुम्हाला? फेअरवेल गॅप POI दिसतोय तुम्हाला? आणि ह्या POI मध्ये आता 3 आठवड्याचा POI. थांबा जरा, मी राऊंड फिगर करतो, कारण की तुमच्याकडे टाइम फ्रेम नाही 3 आठवड्याच्या. विकली आहे का बघा? विकली नाही. आता असून दे, 3 आठवड्याचा असून दे. 3 आठवड्याचा आणि मंथली, म्हणजे मंथली धरला तरी चालतंय. मंथलीच्या हिशोबाने हे करणार, बरं. मंथलीचा जर POI असेल तर विकली आणि डेलीचं काय येणार आहे तुमच्याकडं? CRT येणार आहे, बरोबर का? CRT येलो झोन मध्ये आल्यानंतर ना तुम्हाला काय करायचं? CRT फाइंड करायचं. ओके,
हे बघा इथं ही जी ब्लॅक कलरची जी कॅन्डल होती ही सीआरटी झाली तुमच्याकडं, ही सीआरटी झाली. ओके. आणि हिचा ज्यावेळेला लो खायला ज्यावेळेला मार्केट गेलं त्यावेळेला आपण एंट्री घेण्यासाठी कोणत्या टाइम फ्रेमवर गेलोय? 30 मिनिट. 30 मिनिटवर गेलोय बरोबर काय? 30 मिनिटवर. आणि 30 मिनिटावर गेल्यानंतर ना याच्या खाली ज्यावेळेला मार्केट गेलं मार्केट खाली, बघा खाली गेलं आणि त्याच्यानंतर ना मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट इथं झालं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर ना जे लास्ट कॅन्डल असतील बाईंग सेलिंग ह्या ऑर्डर ब्लॉक होणार. ह्याच्यामध्ये आल्यानंतर काय करणार तुम्ही? बाय करणार आहे आणि त्याचा स्टॉप लॉस इथं असणार आहे. आणि टार्गेट काय असणार? सीआरटी 50. हा सीआरटी 50 इथं एंट्री घेणार आहे तुम्ही. त्याच्या खालचा स्टॉप लॉस असणार आहे. सीआरटी 50 टार्गेट डन, सीआरटी 100 टार्गेट डन. ओके. दोन्ही टार्गेट डन झाली तुमची. आता हे पण बुलिशच झालं, बेरिश मिळत नाही मला. ट्रेंड जर अप ट्रेंड असल्यामुळे बेरिश मिळत नाही. क्रूड ऑइलला मिळणार. क्रूड ऑइल साइडवेज गेलं वाटतं मला तर वाटतंय. हाय काय साइडवेज करू शकतो. क्रूड ऑइल एमसीएक्स ना, एमसीएक्स क्रूड ऑइल. एकच मिनिट सांगा. 3 महिन्याचा का पीओआय नाही आहे? हे बघा इथं हा एक पीओआय आहे बघा, दिसतं पीओआय. आपण हा पण बेरिश दाखवायचा ना तुम्हाला. एक मिनिट थांबा, बेरिशला पीओआय शोधूया आपण. बेरिशला पीओआय शोधूया. एक मिनिट, पीओआय आहेत का इथं? पीओआय बेरिशला इथे काय बघा, इथे पीओआय आहे तुमच्याकडं, दिसते पीओआय बघा. पीओआय मध्ये मार्केट आले नाही. कोणता टाइम फ्रेम आहे? विकलीच्या टाइम फ्रेमला 4 आवर किंवा डेलीचं काय येणार? सीआरटी. डेलीवर गेलो आणि डेलीवर गेल्यानंतर इथं मारोबोजो होत्या काय तुम्हाला बघायच्या. स्पीड जरा कमी करतो. मारोबोजो झाली. मगापासून आपण मारोबोजोचा कलर कोणता बघत होतो? बुलिश एक्झाम्पल मध्ये मारोबोजोचा कलर कोणता बघत होतो? ब्लॅक बघत होतो ना. मग बेरिश पीओआय असेल तर कोणता कलर बघायला पाहिजे? ग्रीन. हा लो, हा हाय, काय झालं? सीआरटी बरोबर. आणि सीआरटीचा जो मधला जो भाग आहे हा काय आला? पहिला टीपी. ओके. डेलीच्या हिशोबाने एंट्री कोणत्या टाइम फ्रेमवर आहे? 30 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे बरोबर आहे का? बरोबर आहे. 30 मिनिटाचा टाइम फ्रेम आहे. आणि 30 मिनिटाच्या टाइम फ्रेम मध्ये तुमच्याकडं इथं बघितलं तर बघा इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. इथं मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे तिथं. ओके. आणि एकच मिनिट, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालं. आणि मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाल्यानंतर न इथं तुम्हाला एंट्री वरच्या बाजूला मिळाली नाही. कारण की इथनं काय आले? इथं काय आले बघा? शार्प रॅली आली. शार्प रॅली आल्या. मग जर मार्केटमध्ये जर शार्प रॅली येत असेल तर एंट्री काय लेवलला होते? 30%. 0.3 च्या लेवलला बरोबर. 0.3 च्या लेवलला एंट्री झाली तुमची इथं. आणि एंट्री झाल्यानंतर ना तुम्हाला टार्गेट जरासच मिळालं. ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. टार्गेट जरासच मिळालं तुम्हाला, किंवा ट्रेड जर होल्ड केला असता तर मोठं टार्गेट मिळाले. नाही, टार्गेट मिळाले की तुम्हाला 50% पर्यंत मिळाले आणि इथं पण मिळाले टार्गेट तुम्हाला. बघा इथं परत एंट्री कशी असणार? हा लो तोडला ह्या ब्लॅक कॅन्डलनं. हा लो ह्या ब्लॅक कॅन्डल तोडला. लास्ट जी सेलिंग कॅन्डल ती ऑर्डर ब्लॉक. इथे एंट्री पडली. इथं तुमची सेलिंगची एंट्री पडली. स्टॉप लॉस कुठं आला? ह्याच्यावरचा आला. आणि टार्गेट काय असणार आहे? टार्गेट काय असणार आहे तुमचं? सीआरटी लो. डेलीचं सीआरटी होतं ना. बघा हा सीआरटी लो. ओके. हा सीआरटी लो आहे. ठीक आहे.
आता इथं बघा, इथलं टार्गेट जर मोठं घ्यायचं असेल तर ही काय पडले, लिक्विडिटी. लिक्विडिटी. इथं लिक्विडिटी खाल्ली आहे नाही, खाल्ली. मग साधारण मार्केट खाली पर्यंत आणि खाली जाऊ शकते, बरोबर. मग कुठपर्यंत जाऊ शकते आणि खाली, तर इथे एक फेअर व्हॅल्यू गॅप आहे आणि या फेअर व्हॅल्यू गॅपच्या हा जो 50% भाग आहे इथपर्यंत पण जाऊ शकते किंवा या फेअर व्हॅल्यू गॅपच्या इथपर्यंत पण जाऊ शकते. मग तुमचं टार्गेट काय वाढणार. मग पहिलं टार्गेट तुम्ही ते बघणार आहे. एकच मिनिट थांबा. सीआरटी लो टार्गेट झालेलं आहे तुमचं. एक्स्ट्राचं टार्गेट सांगतोय मी तुम्हाला. एक्स्ट्रा खालचं पीवाय डायरेक्ट. हा, एक्स्ट्राचं टार्गेट 2 टार्गेट दिलेत, ब्लूचे आणि बघा 2 टार्गेट दिलेत तुम्हाला इथं. हा पहिला टार्गेट सीआरटी लो आहे मला वाटतंय आणि दुसरा नाही, सीआरटी लोचं टार्गेट झालंय ना आपलं. बघा हे सीआरटी लोचं टार्गेट आहे, हा सीआरटी लोचं टार्गेट आहे. 3 टार्गेट आहेत बघा इकडे. पहिलं सीआरटी लो दुसरं टार्गेट आहे, हे तिसरं आणि हे चौथं. झालेत ते टार्गेट डन सगळे. तिन्ही टार्गेट डन झालेत, बरोबर. ह्याच्या खाली गेलं कारण की आणि लिक्विडिटी मिळाली तिला, म्हणून त्याच्या खाली गेलं. स्टॉप लॉस बाईंग लेवल आणून ठेवला असता आणि ट्रेड राईड केला असता तर काय फरक पडला असता तुम्हाला, पडला असता काय फरक नाही. वरच्या बाजूची लिक्विडिटी खाते मार्केट, याचा अर्थ खालच्या बाजूची पण काय करणार, खाणार. खाल्ली काय खालच्या बाजूची पण. हे बघा इथं ट्रेड तुमचा एक्झिट झाला, संपला विषय, बरोबर आहे. समजलं का तुम्हाला. हो सर. आणि बघा इथं ही लिक्विडिटी ह्या कॅन्डलच्या बॉटमची लिक्विडिटी या ब्लॅक कॅन्डलला खाल्ले का. हो, म्हणजे हा काय झाला, ही लिक्विडिटी झाली, बरोबर. डेलीची जर लिक्विडिटी असेल तर इथं 4 आवरचा तुम्ही काय प्ले करू शकताय, सीआरटी प्ले करू शकताय, बरोबर. 4 आवरचा तिथे सीआरटी प्ले करू शकता तुम्ही. पण 4 आवरचा सीआरटी प्ले करायला ही जी 4 आवरची कॅन्डल आहे ह्याच्या खाली कोण गेलंच नाही. गेला असता तर इथला प्ले झाला असता तुमचा, झाला असता बरोबर ना. पण गेलं नाही कोण. ओके, समजला सीआरटी कॅन्डल कसा प्ले करायचा. सर्वांना समजलं का सीआरटी कॅन्डल रेंज थ्योरी कशी प्ले करायची असत्या. हो सर. टाइम फ्रेम समजलेत. हो सर. ओके, ठीक आहे. आता तुम्हाला सीआरटी बद्दल म्हणजे कुठं ट्रेड जर समजत असेल किंवा सापडत असेल तर तुमच्याकडं टेलिग्रामचा ग्रुप आहे आपला, आहे टेलिग्रामचा ग्रुप सर्वांच्याकडं. येस सर. टाकू शकता तुम्ही, बरोबर ना. तुम्हाला एका ट्रेडला जर प्रॉपर ऑब्झर्व करायचं असेल आणि ट्रेड घ्यायचा असेल तर तुम्ही टाकू शकताय, बरोबर ना. काय मत आहे तुमचं. हो सर. तुम्ही टाकू शकता, 100% लक्षात घ्या. ओके, नोट्स काय लिहून घ्यायचे ते सांगा. आता यात मध्ये नोट्स नाही, हे सगळं प्रॅक्टिकल नॉलेज आहे, बरोबर ना. नोट्स मध्ये पहिल्यांदा जो टाइम फ्रेम तुम्हाला मी जो दिला होता तेवढंच नोट्स होत्या, त्याच्या व्यतिरिक्त काही नोट्स नाही आहेत. आणि मारोबुजो सारखी जर कॅन्डल असेल तर ती तुमच्यासाठी भरपूर काय असणार आहे, बेटर असणार आहे, बरोबर आहे. हा टाइम फ्रेम जो स्किल आहे हा मॅटर करतो तुमच्याकडे. हा नोट डाऊन करायचा आहे आणि बाकी सीआरटी तुम्हाला दाखवलाय, हा एक नोट डाऊन करा किंवा तुमच्या ग्रुपला टाकलेला आहे. ओके, आणि सीआरटीचा जो आता जो इमेज होता तो पण टाकतो. 1 मिनिट चेक करतो इथे. हा इमेज पण टाकतो सीआरटीचा. सर आजचं लेक्चर उद्या युट्यूबला मिळेल ना बघायला, म्हणजे रिव्हिजन करायचं असेल तर. हो 100%. बॅक टेस्टिंग करून बघा. बॅक टेस्टिंग मध्ये सांगा मला सीआरटीची रेंज थ्योरी जी काय आहे त्याचा विनिंग रेट किती आहे बघा. कारण की तो जर तुम्हाला ऍज अ नॅरेटिव्ह ऍज अ बायस जर प्ले करता आला, लक्षात घ्या, तर तो तुम्हाला मोठ्याच्या मोठं टार्गेट देणार आहे, लक्षात घ्या. आणि सीआरटी ही एक काही आहे तुमच्याकडे स्ट्रॅटेजी आहे, लक्षात घ्या. ओके,
बघा मेसेज आला का बघा. आला. ओके. सर तुम्ही जिडॉक्सिंग वगैरे किंवा टर्टल बॉडी सोप वगैरे यूज करता? टर्टल बॉडी सोप सीआरटीलाच म्हणतात, लक्षात घ्या. टर्टल बॉडी सोप सीआरटीला म्हणतात. हे बघा सीआरटीच्या कॅन्डलला लो खाल्ला, सीआरटीच्या कॅन्डलला लो खाल्ला तो, बरोबर. आणि लो खाल्ल्यानंतर आपण मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट बघितलं, बरोबर. पण ज्या वेळेला लो खायला गेलेलं मार्केट, लक्षात घ्या, तो जो लो खायला गेलेलं त्यावेळेला जे मार्केट मेकर असतात ते काय करतात, टर्टल सोप जो हे असतो टर्टल सोप तो प्ले केला जातो, लक्षात घ्या. ओके. हे बघा विकलीचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, विकलीचा फेअर व्हॅल्यू गॅप आहे. मग साधारण तुमच्याकडे डेली किंवा 4 आवरचं काय मिळणार आहे तुम्हाला? सीआरटी मिळणार, बरोबर. हे बघा इथं ही जी ब्लॅक कॅन्डल आहे, ह्या ब्लॅक कॅन्डलचा ह्या ग्रीन कॅन्डलला लो खाल्ला, कुठं खाल्लाय? ग्रीन नाही खाल्ला सर. ग्रीन नाही खाल्ला. ह्या मारोबोजी कॅन्डलचा लो हिने खाल्ला, ग्रीन खाल्ला इथं खाल्ला. मग हा या कॅन्डलच्या खालचा जो भाग आहे ह्याला काय म्हणतात? टर्टल सोप. टर्टल सोप म्हणतात. आता इथं तुम्हाला एंट्री घेता येत नाही कारण की हे मार्केट मेकर आहे, त्यांना माहिती आहे आम्ही मार्केटला वरती नेणार आहे. तुम्हाला माहिती आहे मार्केटला तुम्ही वरती नेणार आहे. काय म्हणला? म्हणजे ऍडव्हान्स आहे का फक्त मार्केट मेकर यूज करतात ना? होय, मार्केट मेकर यूज करतात. तुम्ही इथं म्हणजे इथं तुम्ही कसं आहे, तुम्हाला इथे एंट्री दाखवत आता विकलीच्या टाइम फ्रेमवर 4 आवरची सीआरटी किती मिनिटाची एंट्री येणार आहे तुमची? किती मिनिटाची एंट्री येणार सांगा? 15 मिनिटाची एंट्री येणार, बरोबर आहे. बघा 15 मिनिटाची एंट्री येणार. म्हणजे मार्केट मेकरच यूज करतात नाही, तुम्हाला पण यूज करता येते. पण विदाउट कन्फर्मेशन जर तुमचा स्टॉप लॉस जर जात असेल, लक्षात घ्या, विदाउट कन्फर्मेशन जर तुमचा जर स्टॉप लॉस जर जात असेल तर तुम्ही का प्ले करणार ते? बरोबर ना. इथं ट्रेड असा लावायचा असतो बघा. इथं आता इथनं कुठे येणार माहित नाही, इथं ट्रेड लावला तुम्ही, इथं ट्रेड लावला आणि ट्रेड लावल्यानंतर आता इथं स्टॉप लॉस लोक सांगतात तुम्हाला 3 पिपचा 30 पिपचा किंवा ह्याचा स्टॉप लॉस लावा, सांगतात का? आणि स्टॉप लॉस लावल्यानंतर मार्केट स्टॉप लॉसच्या खाली गेलं काय? बरोबर काय? टर्टल सोप ही डायरेक्ट एंट्री असते, कळालं, लक्षात आलं? म्हणजे आपण यूज करू शकत. बरोबर. आपण कशाला काय गरज पडल्या? तुम्ही 100 बरं स्टॉप लॉस घालवण्यापेक्षा कन्फर्मेशन घेऊन ट्रेड मारा ना. स्टॉप लॉस छोटा होईल ना तुमचा कन्फर्मेशन घेतल्यानंतर ना. काय म्हणता तुम्ही? बरोबर ना. कन्फर्मेशन ज्यावेळेला घेताय त्यावेळेला तुमचा स्टॉप लॉस छोटा येतोय, बरोबर. मग त्यावेळेला कन्फर्मेशन ज्यावेळेला घेताय स्टॉप लॉस छोटा येतोय त्याला स्टॉप लॉस कमी जाणार आहेत तुमचे. हो ते आहे, बरोबर, कमी जाणार आहेत ना. बघा इथं आता इथली जी एंट्री येणार आहे ती आमची जे स्टुडंट आहेत ती एंट्री इथे येणार असे त्यांची, आणि त्याचा स्टॉप लॉस इथे येणार आहे, बरोबर काय? इथे येणार आहे कारण की त्या लोकांना माहिती आहे की मार्केट, ह्यांना माहिती आहे, आमच्या स्टुडंटना माहिती आहे की या रॅलीमध्ये इथं एक ना एक तरी असा फेअर व्हॅल्यू गॅप आहे, त्या फेअर व्हॅल्यू गॅपला मार्केट टॅप करणार आहे आणि ते टॅप करताना ही जी लिक्विडिटी आहे ती लिक्विडिटी रन करणार आहे, लक्षात घ्या. बरोबर. आणि ती लिक्विडिटी रन करताना इथला एक फेअर व्हॅल्यू गॅप लागणार आहे आणि तो 30 मिनिटाला दिसत नाही, तो एकतर 4 आवरला किंवा 1 आवरला दिसेल. एकच मिनिट दाखवतो तुम्हाला मी. आता इथे नाही आहे तो, 4 आवरला नाही आहे, 1 आवरला 100% असणार आहे. टर्टल सोप प्ले करण्यासाठी तुम्हाला लॉजिकच लागते, लक्षात घ्या. बघा इथं हा फेअर व्हॅल्यू गॅप दिसतोय का तुम्हाला? हा फेअर व्हॅल्यू गॅप इथं काम करणार आहे तुमच्यासाठी. आणि इथं तुमची एंट्री आली या फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये, आणि फेअर व्हॅल्यू गॅप मध्ये एंट्री आल्यानंतर ना हा तुमचा स्टॉप लॉस झालाय. आणि त्याच्यानंतर ना जे काय तुमच्याकडं 4 आवरचा जो सीआरटी होता तो प्ले झालाय. बघा 4 आवरचा सीआरटी प्ले झालाय. ही ब्लॅक कॅन्डल सीआरटी आहे ना तुमच्याकडे. ही ब्लॅक कॅन्डल सीआरटी आहे, त्याचा हाय जो असणार तो पहिलं टार्गेट हायचं पण 50% पण झालंय, हायचं पण झाले, बरोबर. परत इथं मार्केटमध्ये इथं लो रेजिस्टन्स लिक्विडिटी आहे ही सगळी इथपर्यंत,
मग तुमचं टार्गेट हा हाय टॉप येणार. हे पण टार्गेट डन झालं. आणि हे टार्गेट डन झाल्यानंतर ना ही सगळी टोटलच्या टोटल लो रेजिस्टन्स लिक्विडिटी आहे. मग ही सगळी लिक्विडिटी मार्केट खाऊ शकतंय. तुमचं स्टॉप लॉस खाली काय फरक पडणार आहे इथपर्यंत टार्गेट आणून ठेवल्यावर? काय फरक पडणार आहे तुम्हाला? काहीच फरक पडत नाही. बघा काय रेशिओ मिळाला तुम्हाला, 1:10चा रेशिओ मिळाला. आणि मार्केट कितीवरनं गेलंय? एंट्री तुमची पडल्या 77ला, 2977, आणि मार्केट कितीला गेले? 3177. 200 पॉईंट कॅप्चर करता आलेत का तुम्हाला? सर याची एंट्री कशी घेतली जरा दाखवता का? हे जी एंट्री लोअर प्राइम फ्रेमला 4 आवरचा सीआरटी 15 मिनिटाचं काय येणार? मग MSS 15 मिनिटाचा एमएस 15 मिनिटाला गेलो. पंधरा मिनिटाचा एमएसएस झाला बरोबर. ह्याची एंट्री कशी घेतली तुम्हाला आता इथे सांगतो. 15 मिनिटाचा एमएसएस 15 मिनिटाचा एमएसएस भरपूर वरती होणार होता सीआरटीच्या हायला, म्हणून मी काय केलं 30 मिनिटावर गेलो. 30 मिनिटावर चेक केलं सीआरटी तिथं तुमच्याकडे हे होते काय 30 मिनिटावर पण भरपूर वरती होणार होता, म्हणून 5 मिनिटाला गेलो. ऍक्च्युली बाकीच्या कन्सेप्ट माहित नाहीत तुम्हाला, पण आमचे जे स्टुडंट आहेत त्यांना बाकीच्या कन्सेप्ट माहित आहेत, त्यामुळे ते एंट्री तिकडे घेतात. लक्षात घ्या. बघा इथं इथला जो एमएसएस झालाय तो इथं झाला एमएसएस झालाय. आता एमएसएस झाल्यानंतर ना इथं ज्या या एवढ्या रेंज मध्ये काहीतरी तुम्हाला काय मिळायला लागते? पीओआय मिळायला लागतो. आणि तो पीओआय मी कुठनं आणलेला? 1 आवरवरनं आणलेला का 1 आवरवरनं? बघा इथं एफयूजी आणलेला, तिथं एफयूजी मध्ये एंट्री घेतली आणि ह्या लोचा काय लावला? स्टॉप लॉस लावला आणि त्यानंतर ना प्ले केला. ओके, समजलं एंट्री कशी घेतली? हा, सीआरटी समजले सर्वांना? येस. हा बोला. स्मार्ट व्हॉल्यूम कन्सेप्ट काय असते? काय म्हटलं? एसव्हीसी कन्सेप्ट काय माहिती आहे का? एसव्हीसी नव्हे, एसएनआर. एसएनआर ना? नाही, एसव्हीसी एसव्हीसी स्मार्ट व्हॅल्यू कॉन्सेप्ट. काय कोण पाहिजे ते काय पाहिजे ते नाव देते. लक्षात घ्या. साध्या सिंपल कन्सेप्ट असत आहे. या गुगलला पण तुम्हाला गुगलला शोधून सापडत नाही काय कन्सेप्ट आहे इथं बघायला पाहिजे. मी बघायला नाही. ते कोल्हापूरचे ट्रेडर आहे सर, त्यांचा क्लास आहे आता एसबीसी. कोल्हापूरचा कोण ट्रेडर आहे? अजय राजारामपुरीचा आहे. काय स्ट्रॅटेजी तीच असते? काय माहित नाही खरं, मी विचारलं तुम्हाला माहित आहे का? आपल्याला स्ट्रॅटेजी तीच असते, फक्त नावं बदलून ती शिकवतात. ओके. आता टॉप लेवलला तर 3 कन्सेप्ट चालतात, स्मार्ट मनी, आयसीटी आणि एमएमटी. आणि त्या तिघांना कंबाईन करून मी शिकवते. मलेशियन एसएनआर तसा सुट्टा चालत नाही, त्याला आयसीटी त्याला जवळ घ्यायलाच लागते. आयसीटी असल्याशिवाय मलेशियन एसएनआर चालवता येत नाही. लक्षात घ्या. त्यामुळं त्या मलेशियन एसएनआर कडे लक्ष देण्यापेक्षा आयसीटी कडे द्या. आयसीटी प्रॉपर तुम्हाला एंट्री देते, एक्झिट देते, सगळं देते. लक्षात घ्या. बायस देते, नॅरेटिव्ह देते. मलेशियन एसएनआर काही देत नाही तुम्हाला. तुमचंच कन्फ्युजन होऊन जाईल. एसएनआर म्हणजे लॉंग टर्म सपोर्ट अँड रेजिस्टन्स. आणि मलेशियन म्हणजे जे मलेशियन ट्रेडर आहे त्यांनी तयार केलं ते. पण शेवटी त्याला एसएमसीचा सपोर्ट लागतोच. लक्षात घ्या. एसएमसी आयसीटीचा सपोर्ट लागतोय, कारण की एसएमसी आयसीटी हा मार्केटचा अल्गोरिदम आहे आणि त्या अल्गोरिदम मार्फत तुम्ही हे ट्रेड करू शकतो. हा कन्सेप्ट चेक करून बघतो मी, बघायला नाही मी. एसव्हीसी नावाचा जो कन्सेप्ट आहे तो चेक करून बघतो. ठीक आहे. ओके, कोणाकडे रेफरन्स त्यांचा काय असेल तर मला पाठवून ठेवा, चेक करू. तुमच्यासाठी काय तर नवीन काय नवीन काय असेल किंवा तुम्हाला त्यातनं काय फायदा होत असेल तर त्या कन्सेप्टवर थोडा आपण अभ्यास स्टडी करू, तुम्हाला देतो तो पण कन्सेप्ट. त्यामध्ये कसं आहे कन्सेप्टला काय होतंय की तुम्हाला लॉंग रॅली जी असते मोठी ती कॅप्चर करता येते.
मग मी ती पण capture सांगते की करतात. रॉंगली. हा मी त्याच्या अगोदर सांगते तुम्हाला किती पॉईंट जाणार ते पण सांगतोय. हा. राहुल सर सर. त्यांचं म्हणजे कसं आहे, जिथं आपण थांबतो ना हा तर नाही का, तर ते तिथूनच एंट्री म्हणजे स्विफ्टनी एंट्री हा घेतात. एंट्री करतात. हा, म्हणजे जिथं लिक्विडिटी आपण नाही का रिटेस्टची वाट बघतो, हा तर मग मी त्यांचं बऱ्याच वेळा बघितलं, ते तिथूनच त्यांनी एंट्री घेतलेली असते. एंट्री तर घेतात. तुम्हाला एक का नाही, एक काम करा, मला हे पाठवा किंवा युट्यूबला त्यांचं जर चॅनल असेल तर मला सांगा, मी त्यांचा स्टडी करतो. त्यात आणि आपल्या पाठवतो कन्सेप्ट मध्ये सर. काय फरक आहे चेक करू आपण. युट्यूबचा काय पार्ट माहित नाही, पण मला वाटतं आय थिंक त्याचे इन्स्टाला वगैरे आहे त्यांची पेज. त्याच्यामध्ये मिळालं तर मी तुम्हाला शेअर करतो व्हॉट्सअपला. बरं बरं, शेअर करा, नक्की शेअर करा. बघू आपण नवीन काय कन्सेप्ट असेल तर ते पण आपण हे करूया, काय प्रॉब्लेम नाही. आपले ओके. स्टुडंट जर सर शिकत असतील तर चांगल्या कन्सेप्ट द्यायला काय अवघड नाही. MMC हा काय प्रकार आहे सर? MMT मार्केट मेकर ट्रॅप. म्हणजे असंच आहे का, म्हणजे थोडक्यात? नाही, तुम्हाला शिकवलं की मार्केट मेकर ट्रॅप. आपल्या काही काही गोष्टी आहेत ना ऍडव्हान्स मधल्या, त्या मार्केट मेकर हा ट्रॅप हा मधल्या. हा हा हा. ओके, जरासं ओके. प्रॅक्टिस करा, ती समजते सगळं. एफएक्स स्ट्रीम आहे सर कोल्हापूरचं. एपेक्स स्ट्रीम हा सर युट्यूब वर पण आहे. युट्यूबवर पण आहे. आता मी कोल्हापूरचा असून मला चॅनल कधी त्यांचं दिसलं नाही. मी पण कोल्हापूरचा आहे, त्यांचं चॅनल मला कधी दिसलं नाही. सर गोल्डचा नॅरेटिव्ह सांगा की जरा. गोल्डचा नॅरेटिव्ह बघूया आता. गोल्ड बहुतेक मला वाटते वरच्या पीओआय मध्ये आले. चेक करून सांगतो मी. एपेक्स स्ट्रीम किंवा तुम्ही लिंक पाठवा मला, मी चेक करून सांगतो. हो हो. हा एपेक्स स्ट्रीम बघितलं, हा ट्रेडरला बघितलं मी. कन्सेप्ट काय शिकवतात माहित नाही ऍक्च्युअली. मला वाटतं SMC ICT शिकवतं. हा नाव चेंज करून पहिलं मला तेच होतं त्यांचं SMC ICT, आता त्यांनी SVC केलंय. SVC केले. नाव काहीतरी चेंज केलं असेल, लोकांना काहीतरी नवीन वाटून दे म्हणून. खरं कन्सेप्ट काय बघितलेलं नाही मी. सर ICT हे CRTच्या पुढचं कन्सेप्ट आहे का सर? नाही, ICT मध्ये CRT हे एक स्ट्रॅटेजी आहे. ओके ओके. तो CRT पार्ट ऑफ ICT असं. हा. ओके. आणि बाकीच्या सगळ्या गोष्टी तुम्हाला ऍडव्हान्स मध्ये मिळतील. किती एंट्री लेवल आहेत सर, म्हणजे किती आहे कसं CRT थ्रू आपण एंट्री भरपूर स्ट्रॅटेजी आहेत. एक 8 ते 9 प्रकारच्या स्ट्रॅटेजी आहेत. ओके. पण त्याच्यासाठी पूर्ण ICT आणि SMC शिकणं एवढं सोपं नाही आहे, लक्षात घ्या. भरपूर ट्रेडर ICT SMC बघितल्या माघार पळतात का? बरोबर का? मग शेवटी काय करायचं, एक सपोर्ट अँड रेजिस्टन्स मार्क करायचा. तिथे एक बेरिश एंगलपिंग बुलिश एंगलपिंग दिसलं किंवा मूव्हिंग एव्हरेजच्या खाली कॅन्डल जर क्लोज झाली तर सेल मारायचा. आणि कधीतरी मोठा प्रॉफिट झाला तर इंस्टाग्रामला दाखवायचा. असलं काहीतरी चालू असतं त्यांचं, बरोबर आहे का? पण हे सपोर्ट अँड रेजिस्टन्सला आल्यावर ओके, कोल्हापूर ट्रेडर्स म्हणून आहे माहिती. कॅन्डल कुठपर्यंत जाणार, कॅन्डल कुठपर्यंत जाणार हे आपण डायरेक्ट सांगतोय, तुम्हाला माहित आहे, बरोबर आहे का? हे फक्त अल्गोरिदमच सांगू शकतो, लक्षात घ्या. बरोबर आहे? बरोबर सर. त्यामुळे आता कुठलाही तर ट्रेडर का आपल्याला नाव घ्यायची गरज नाही कुठल्या ट्रेडरची. सपोर्ट रेजिस्टन्स आणि SNR, बरोबर आहे. कॅन्डल रेंज थ्योरी, कॅन्डल रेंज थ्योरी मी तुम्हाला फ्री मध्ये दिला. आता युट्यूबला माझं सेशन बघितलं तर तुम्ही या माझ्या सेशनवर तुम्ही जर कॅन्डल रेंज थ्योरी जर प्ले केली तर विनिंग रेट काय येईल सांगा मला, काय वाटतं तुम्हाला? मी म्हणतोय 50% जरी विनिंग रेट जर आला तुमचा, लक्षात घ्या 50%चा, तरी एक ट्रेड मिनिमम काय रेशिओ प्रॉफिट मध्ये जाणार आहे? 1:10 म्हणता तुम्ही, बरोबर आहे का? तुम्ही 1:10 म्हणताय, बरोबर आहे? 1:200 घेतलेलं सर मग. बघा 1:200 आणि काय पण असून दे, आपल्याला काय त्याची गरज नाही आहे. माईक जरा बंद करा, जास्त हे व्हावं लागलंय. स्क्रीन दिसते सर्वांना? स्क्रीन दिसते ना सर्वांना? हो सर. हा, आता ही स्ट्रॅटेजी जर टेस्ट करायची असेल तर पहिल्यांदा तुमच्याकडे काय लागतंय सांगा मला? सगळ्यात बेस्ट थिंक पहिला पार्ट कोणता लागतो तुमच्याकडं? POI.
अच्छा, सायकोलॉजी. सायकोलॉजी बरोबर. आणि सेकंड काय लागणार आहे? मनी मॅनेजमेंट. मनी मॅनेजमेंट बरोबर आहे ना. ह्या गोष्टी बरोबर. एखादी स्ट्रॅटेजी जर टेस्टिंग करायची असेल तर ओके. आता तुमच्याकडे टोटल तुमचा विनिंग रेट किती आहे? 100% आहे. ओके. 100% विनिंग रेट काढायचा असेल तर 100% राहून दे. लोक भरपूर तुम्हाला सांगतात की 95% अॅक्युरेसी आहे, 97% अॅक्युरेसी आहे बरोबर. पण ह्या पण अॅक्युरेसीची काय गरज लागत नाही. 50% विनिंग रेटची अॅक्युरेसी जरी बघितली तुम्ही, 50 ट्रेड लॉस मध्ये गेलेत, काय रेशोनर लॉस मध्ये जाणार आहेत? 50 ट्रेड लॉस मध्ये गेल्यात, काय रेशोनर लॉस मध्ये जाणार आहेत? 1:1 च्या रेशोनं बरोबर आहे. 1:1 च्या. म्हणजे तुमच्याकडे जर समजा 100 USD जर असतील तर 50 USD तुमचं कशामध्ये गेल्यात? लॉस मध्ये गेल्यात. ओके. 50 USD लॉस मध्ये राहिल्यात. शिल्लक किती राहिल्यात? 50 शिल्लक राहिलेत. ओके. 50 शिल्लक राहिलेत. आता तुम्ही मला 100 ट्रेड मारल्यानंतर ना 100च्या 100 ट्रेड लॉस मध्ये जातात का? नाही जात. नाही जात. 50 ट्रेड तरी प्रॉफिट मध्ये येणार ना, बरोबर आहे का? 100 पैकी 100 ट्रेड जर लॉस मध्ये जात असेल तर स्टडीची जास्त गरज आहे बरोबर. होय. आणि आता इथं 50 ट्रेड तुमचं प्रॉफिट मध्ये जाणार आहे. 50 ट्रेडचा रेशिओ बघा. रेशिओ 1:3 चा रेशिओ आहे बरोबर. 1:3 चा रेशिओ म्हणजे किती डॉलरचा तुमच्याकडे गेन आलाय? $15. $150 गेन आलाय बरोबर. टोटल 50 ट्रेडला $150 गेन आलाय. ओके. आणि तुमचे शिल्लक पहिला राहिलेले किती आहेत? 50 बरोबर. टोटल किती डॉलर झाले तुमच्याकडे? 200 झालेत. ओके. $200 झालेत. आता $100 तुमचा अकाउंट जर $100 जर प्रॉफिट करत असेल, लक्षात घ्या, $100 मग $200 तुमच्या अकाउंटवर गेलेत. ओके. मग स्ट्रॅटजीचा विनिंग रेट काय झाला? 100% झालं ना. 100% झाला. ओके. 100% झाला बरोबर. पण हा स्ट्रॅटजीचा जो विनिंग रेट काढायचा असतो त्याचा मूळ बेस काय असतो? हा 100% किंवा जो काय तुमचा स्ट्रॅटजीचा जो हे काढायचा असतो, रेशिओ काढायचा असतो, त्याचा मूळ काय बेस असतो? माहित आहे कुणाला त्याचा मूळ काय बेस असतो? सायकोलॉजी. हा, त्याचा जो मूळ बेस असतो तो काय असतो? सायकोलॉजी अँड मनी मॅनेजमेंट. ह्या दोन गोष्टी हा जो ट्रेडर आहे हा काय करतो? पाळत नाही. लक्षात घ्या. हे जे रूल्स आहेत हे फॉलो करत नाही तो, लक्षात घ्या. आणि त्यामुळे तो ट्रेडर काय होतो? फेल होतो. बरोबर आहे काय? जर मार्केटमध्ये सक्सेसफुल ट्रेडर व्हायचं असेल तर सायकोलॉजी, मनी मॅनेजमेंट आणि काय हे केलं पाहिजे? स्ट्रॅटेजी. बरोबर आहे काय? सायकोलॉजी, मनी मॅनेजमेंट आणि स्ट्रॅटेजी हे जे तिघांचे जे रूल्स आहेत ते रूल्स काय केले पाहिजेत? तुम्हाला फॉलो केले पाहिजेत. लक्षात घ्या. आणि हे जर फॉलो करत असाल तर 100% तुम्ही काय होणार? मार्केटमध्ये प्रॉफिटेबल. ओके. आता मी तुम्हाला जी स्ट्रॅटेजी दिल्या या स्ट्रॅटेजीवर काम करून बघा. फक्त या स्ट्रॅटेजी मध्ये काही गोष्टी नाही आहेत, लक्षात घ्या. त्या काही गोष्टी ज्या नाही आहेत ते कोणत्या गोष्टी असू शकतात माहिती आहे तुम्हाला? माहिती आहे कोणाला? या स्ट्रॅटेजीला आणखी एक बेस द्यायचा आहे, तो नाही आहे. त्यामध्ये दोन गोष्टी असू शकतात. एक गोष्ट आहे ती काय आहे? नॅरेटिव्ह. आणि दुसरी गोष्ट काय आहे? बायस. आणि तिसरी गोष्ट जी आहे ती काय? प्रीमियम डिस्काउंट आहे. या तीन गोष्टी नाही. या तीन गोष्टीचा जर तुम्ही सपोर्ट जर त्याला प्रॉपर दिला तर ती जी स्ट्रॅटेजी आहे ती किती टक्के विनिंग रेट मध्ये घालवता येते? 100% विनिंग रेट मध्ये घालवता येते. ओके. समजलं तुम्हाला? ओके.
हॅलो, हा सर. समजलं सर्वांना? सीआरटी समजली? राईट. हो सर. ओके, सीआरटी समजली तुम्हाला टोटल? ओके, ठीक आहे. नेक्स्ट गोल्डचं प्रेडिक्शन अपसाईडच असणार आहे, लक्षात घ्या. नेक्स्ट गोल्डचं जे प्रेडिक्शन आहे ते अपसाईडच असणार आहे आणि ती जी एंट्री असणार आहे ती या फेअरवॅली गॅप मधून असणार आहे, लक्षात घ्या. ती जी एंट्री असणार ती या फेअरवॅली गॅप मधून असणार आहे. या फेअरवॅली गॅप मधून मार्केट अपसाईडच्या पीओआय मध्ये जाऊ शकतंय. इथं हे बघा, त्याचा टार्गेट असेल हा आहे, ही लिक्विडिटी टार्गेट असेल. ऑल टाइम हायला जाण्यासाठी मार्केटला थोडं इकडं कन्सोल्ड करायला पाहिजे, लगेच जाणार नाही. साधारण मला वाटतं एक दोन आठवडे लागतील, 2 आठवडे, कारण कन्सोल्टेशन जरा व्हायला वेळ लागणार ना इकडे. बरोबर. कन्सोल्टेशन झाल्याशिवाय टॉपला मार्केटला जाता येत नाही, लक्षात घ्या. ओके, आता इथं थोडं झालंय, पण थोडं कन्सोल्ट करत जाणार ते, म्हणजे इथनं वरती जाणार, जरा खाली येणार, परत वरती जाणार, जरा खाली येणार, मग वरती, असं करत. ओके, सीआरटी समजलं सर्वांना? हो सर. ओके, सीआरटी मध्ये काय अडचण असेल तर तुम्हाला हा जो व्हिडिओ आहे तो कुठे मिळणार आहे? युट्यूबला मिळणार आहे. ओके, आणि युट्यूबला तुम्ही चेक करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. हॅलो, बोला सर. मला ऍडव्हान्स क्लासला बसायचं होतं, पण सर थोडं मला प्रॉब्लेम आहे सर. थोडं कसं आहे, माझं एक सिस्टम आहे सर, त्याच्यामधून तुमचं मला ऐकू येतं, पण मला तुम्हाला बोलायला येणार सर. मला बोलायला येणार म्हणजे काय प्रॉब्लेम झाला तुमचा? म्हणलं तुमचं मला ऐकू येते सर, माझं मी जे बोलतो सर तुम्हाला ऐकू येणार. कोण म्हणलं? नाही सर, आता सध्या मी माझ्या भावाचं दुसरं फोन ऑन करून माझ्या भावाच्या फोन ऐकलं आणि भरलं सर सिस्टमवर, असं केलं सर. ओके, ठीक आहे. म्हणजे तुमच्या फोनवर ना ऐकू येत नाही? ओके, हा सर. माझा फोन सर सेपरेट मी नेटवर्कला ठेवला सर, वर, म्हणजे आमच्या गावाकडे रेंज आहे ना सर. हा, ओके, ठीक आहे. हा, आणि माझ्या भावाच्या फोननं सर तुमचं साऊंड ऐकलं मी. ओके, ठीक आहे. मग बघा, त्याच्यासाठी तुम्हाला काय करायला लागणार, एक तर नेटवर्कचा इश्यू तुमचा प्रॉब्लेम आहे. नाही, नेटवर्क आहे सर, चांगला आहे सर. मोबाईल अपडेट करायला लागेल सर. मोबाईलचा माईक तुमचा खराब झालाय? नाही सर, मोबाईलचं बी आहे, पण माझ्या भावाचं युज करावं सर. नाही, तुमच्या मोबाईलचा काय झालाय, प्रॉब्लेम झालाय? नाही सर, आहे सर त्याला, पण ते थोडं माझ्यापासून लांब राहते सर फोन. हा, फोन लांब राहते म्हणून तुम्हाला बोलता येत नाही. ओके, हा सर. मग त्याच्यासाठी तुम्हाला एक पर्याय आहे, वायरलेस ब्लूटूथ. सर माझ्याशी ब्लूटूथ बी आहे सर, माझ्याशी OnePlus Z2चं नेक बँड आहे सर, OnePlus. हा, तरी पण माझ्या सिस्टमचा काहीतरी प्रॉब्लेम आहे सर, त्याचं माईक आणि मायक्रोफोन काम करणार सर. नाही, मग तुम्ही अपडेट करा सर. फोन जर तुम्ही लांब जर ठेवत असाल तर तुमचा रेंजचा प्रॉब्लेम आहे एकतर. नाही सर, ते मी फर्स्ट ते सगळं चेक करून भेटलो सर. आता सर झाले, अगर मी उद्या कोर्स बाय केलो सर, तर आता जे मला डेली लिंक येते सर, दुसऱ्या ग्रुपमध्ये ऍड करता का सर ते? होय, दुसऱ्या ग्रुपमध्ये ते. हा सर, पण आता मी ते लिंक माझ्या भावाच्या फोनला सेंड करून त्याच्यानं ऐकून असं करू शकता का सर? होय, करू शकताय. एखादी आता समजा तुम्हाला जर मिळालं नाही जॉईन करायला, लक्षात घ्या, आज तुमच्याकडे काहीतरी काम आहे, तर रेकॉर्डिंग सेशन मिळते ना तुम्हाला, रेकॉर्डिंग बघू शकताय. आणि रेकॉर्डिंग बघितल्यानंतर ना आपल्या पूर्ण बॅच मध्ये साधारण 1 किंवा 2 सेशन असे असतात की तुम्ही फक्त मला त्यावेळेला प्रश्नांचा भडीमार करायचा असतो. तुम्हाला काय तुमच्या मनातील तेवढे सगळे प्रश्न विचारायचे असतात. त्यावेळेला तुम्हाला संधी मिळते प्रश्न विचारायची, आणि त्यावेळेला तुमचे सगळे प्रश्न सॉल्व्ह करतो. बसायचं होतं लाईव्हला बसा. लाईव्हचे पण लेक्चर्स मिळतात, रेकॉर्डिंग पण लेक्चर मिळतात, आणि त्याच्यानंतर ना क्वेश्चन अँड आन्सर. ऍडव्हान्स चालू झालीच की, हे सगळा ऍडव्हान्सचा कन्सेप्ट आहे. सीआरटी कोण ऍडव्हान्सचा कन्सेप्ट आहे. ऑफलाईनला झाले, ऑफलाईनला पण चालू झालंय. दोन्ही बॅचचा सिलेबस सेमच असते. 12ची बॅच आहे ना उद्या? 12ची बॅच आहे की. ओके, येतो सर. सर उद्या काय घेणार आपण सर? काय म्हणला? उद्याचा टॉपिक काय असेल आपला? उद्याचा टॉपिक आता चेक करावं लागेल, मी अपडेट देतो तुम्हाला त्याचा. हो, चालेल सर, चालेल. ओके, ठीक आहे. हॅलो सर. हा, बोला सर. आता मी तुमचा उद्या कोर्स बाय करतो सर.
पण जे सर तुम्ही लिंक सेंड करता मला सर, ते माझ्या भावाच्या फोनला सेंड करतो आणि आज जसं केलं सर तसं डेली करतो. चालते का सर? चालते. मला मेसेज करा नंतर, मी तुम्हाला सगळी सिस्टीम सांगतो. ठीक आहे सर. हा ओके. सर तुमचा इंडिकेटर कधी शिकवणार सर? इंडिकेटर म्हणता ना? हो सर. बघा इंडिकेटर तो काय सिंपल आहे, पण इंडिकेटर साठी बाकीच्या काहीतरी गोष्टी असतील, त्याच्यासाठी आपण एक मोठा वेबिनार घेऊया. आणि त्या वेबिनार मध्ये तुम्हाला मी तो देतो. ऍक्च्युली आता पण इथे कन्सेप्ट मध्ये बायचा पण ट्रेड आला असेल, चेक करतो इथे. इथं बायचा ट्रेड आजच्या लेक्चर मध्ये इथं बघा सेलचा ट्रेड आलाय, पण हा सेलचा घ्यायचा काही नाही, याच्या मागे एक लॉजिक आहे. विदाउट लॉजिकचं तुम्हाला मी इंडिकेटर देऊन कशाला तुम्हाला लॉस मध्ये घालू, बरोबर आहे ना? बरोबर सर. हा, त्यामुळे मी दिलेलं नाहीये, पण एक दिवस सगळ्या सिस्टीम सोबत देण्याचा प्रयत्न करतो. ओके सर. चालेल, ठीक आहे. आणखी कोणाला काही प्रॉब्लेम असेल तर सांगा मला. आजच्या लेक्चर मध्ये कोणाला काय प्रॉब्लेम आहे? MSS ज्यांना माहित नाही त्यांना तो ऍडव्हान्स मध्ये MSS काय असतो तो माहित होईल, काय प्रॉब्लेम नाही. ओके, ठीक आहे. आणखी काय कोणाला प्रॉब्लेम असेल तर सांगा. सर एक्सनेसची स्क्रीन ब्लॅक करायची होती. ब्लॅक करायची होती? कुठली, त्या प्लॅटफॉर्मची म्हणते का? हा, ते ऍप आहे ना, ऍप माझा एक्सनेस, त्याची स्क्रीन ब्लॅक करायची होती आणि ट्रेडिंग व्ह्यू ची पण स्क्रीन ब्लॅक करायची होती. हे असं म्हणताय ना, इथं माझी आहे तशी. हा, असे ते डोळ्याला लय त्रास होतोय. बघा इथं या कॅन्डलवर असं डबल क्लिक करायचं. हा, इथं हे कलर लावल्यात, हे लावायचे. आणि सगळ्यात मेन जो इम्पॅक्ट असतो ते या कॅनव्हास मधून येतोय. इथं जे बॅकग्राऊंड आहे, हे बॅकग्राऊंड आहे ते सॉलिड ठेवायचं आणि इथं जे बॅकग्राऊंड आहे हे बदलायचं. आता मला इथलं ब्लॅक पाहिजे, समजा ब्लॅक करू नका तुम्ही, ब्लॅकला लय डोळ्याला त्रास होते बघा असा. सिल्वर 4 नंबर सिल्वर, ग्रे करा. ग्रे कलर. कॅन्डलवर क्लिक करू ना? हा, कॅन्डलवर डबल क्लिक केल्यावर होते ते. आणि बाकीच्या गोष्टी या हे करा. हा, चालतंय. ओके, ठीक आहे. ते ह्याचं पण तसंच ना, ट्रेडिंग व्ह्यूचं पण तसंच? हा, ट्रेडिंग व्ह्यूचं पण सेम आहे का? ओके. हा, दोन्ही कन्सेप्ट सेम. ओके सर. हा, बाकी आणखी कोणाचा काय प्रश्न आहे? हॅलो, आणखी कोणाचा प्रश्न असेल तर सांगा मला, नाहीतर लेक्चर आपण थांबू. ओके सर. ठीक आहे. गुड नाईट. ओके, मला वाटते कोणाचा प्रश्न काय नाही आहे. ठीक आहे. ओके, गुड नाईट सर्वांना. गुड नाईट. ओके सर, गुड नाईट.